सर्वांना कृतज्ञतापूर्वक नमस्कार आणि सर्वांचे खूप खूप आभार. सीतायन या शृंखलेच्या तिसऱ्या सत्रात आपण आज प्रवेश करतोय आणि त्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. आपण ठरल्याप्रमाणे 8 ते 10 मिनिट ध्यान करणार आहोत. या ध्यानाचा उद्देश हा आहे की आपली ग्रहण शक्ती एकत्र यावी, जेणेकरून आपण जे शुभांगी ताईंचं पुढचं सत्र आहे ते व्यवस्थित ऐकून त्याचा आनंद घेता येईल. तर आता सगळ्यांना ध्यानाचे नियम माहिती आहेत आणि मी वेळ न दवडता मी सगळ्यांना विनंती करेन की तुम्ही ध्यानाच्या स्थितीत या. पाणी पिलेलंच असे सगळ्यांनी, जे आपले नियम आहेत, चष्मा काढायचा आहे आणि ध्यानाची स्थिती घ्या, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्यामुळे आपण मॅक्झिमम वेळ ध्यानाला देऊया. तर मी एक हलकंसं म्युझिक लावेन. मी आता अज्युम करते की सगळेजण ध्यानाच्या स्थितीत बसलेले आहेत आणि ध्यान सुरू करूया आपण. म्युझिक शेअर नाही झालं. हा, ओके.
लास्ट 10 सेकंड्स. सगळ्यांनी वातावरणाशी सजग व्हायचंय. मी आता आणि गुंफलेली बोटं रिकामी करून डोळ्यांवर ठेवायची आहेत. 5 सेकंद. 5, 4, 3, 2, 1 आणि हळूहळू डोळे उघडायला हरकत नाही. पाणी प्या. अगदी छोटंसं ध्यान झालेलं आहे. परत एकदा सर्वांचं या तिसऱ्या पुष्पात हार्दिक स्वागत आणि उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार. आम्हाला खूप वेगवेगळ्या ह्याच्यातून पोहोचतंय की जवळजवळ 300 पेक्षा जास्त लोक याचा आस्वाद घेतात. म्हणजे एकतर अशी प्रतिक्रिया होती की अरे आमचा हा फॅमिली टाइम आता झालेला आहे की 8:30ला आम्ही जेवण करून टीव्ही समोर बसणार आणि पूर्ण फॅमिली हे करते. तर साधारण अंदाज असा आहे की 300 लोक याचा आस्वाद घेत आहेत आणि ही ऊर्जा पोहोचतीये. त्यामुळे धन्यवाद. ताईंकडे सूत्र देण्याच्या आधी ताई आलेल्या आहेत. सूत्रे देण्याच्या आधी मी एक विनंती करेन की जसा तुमचा प्रतिसाद ग्रुपवर येतोय आणि आमचा उत्साह द्विगुणित करतोय, तसं जर तुम्ही शक्य असेल तर व्हिडिओ ऑन करून बसा. त्यामुळे वक्त्याला हुरूप येतो आणि एक आम्हाला जे आमचे मेंटॉर आहेत त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की व्हिडिओ ऑन करायचा म्हणजे असं नाही की आम्ही बघतोय की तुम्ही फोकस्ड आहात का. एक ती त्या जी ऊर्जा आहे आपल्याला ताईंची ऊर्जा जाणवतीये आणि बरोबर तुम्ही त्यांच्या डोळ्यासमोर राहाल तर ती ऊर्जा तुम्हाला मिळेल. त्यामुळे व्हिडिओ ऑन ठेवा शक्य असेल तर, ही विनंती. आता मी शुभांगी ताई तुमचं स्वागत आणि वेळ न घालवता बरोबर 9:10ला तुमच्याकडे ठरल्याप्रमाणे सूत्र देतीये. आपण आता सोमाचे आगमन आणि सीतेचे विवाह हे सगळं ऐकण्यासाठी सगळेजण उत्सुक आहात मला माहितीये. त्यामुळं ताई, ओव्हर टू यू. धन्यवाद. सर्वप्रथम महाकार बाबाजी, नित्यानंद बाबा, वासुदेवानंद टेंबे स्वामी यांना माझे कोटी कोटी प्रणाम. आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आपण खूप 2 दिवसापासून खूप प्रेमाने आनंदाने मला जो उत्साह आणि सपोर्ट करताय किंवा जे कौतुक करताय ह्यांनी मी खरंच खूप भारावून गेली आहे की इतकं कौतुक आणि इतकं प्रेम मिळायची सवय नाहीये. तर त्या अर्थातच माहितीये की ते माझ्यासाठी नाहीये. ते सगळे ते करतायत त्यांच्यासाठी आहे. मी फक्त माध्यम आहे. पण ठीक आहे, माध्यम म्हणून पण मला आनंद आहे की मला माध्यम म्हणून पण निवडलं गेलंय. सो स्वतःला एवढं पण कमी नाही लेखायचं अशा वेळेला. योग्य तेवढं आपण स्वतःचा अभिमान ठेवायला पाहिजे. तर खूप खूप धन्यवाद. मला खूप छान वाटतंय हे पुन्हा सीतायण तुमच्याबरोबर शेअर करायला. पुन्हा एकदा अभ्यास होतोय. पुन्हा एकदा स्वतःचा कधी कनेक्ट करता येतंय सीता मातेला, श्री प्रभू रामचंद्रांना आणि पुन्हा एकदा त्या काळामध्ये गेल्याचा आनंद आणि ते सगळा अनुभव मला घ्यायला मिळतोय तुमच्यामुळे. कालपर्यंत आपण असं पाहिलं की माता सीतेचा जन्म, त्याच्या आधी मीनाक्षीचं बालपण पाहिलं. तिच्या वडिलांचा आणि तिचा संबंध कसा होता. वडिलांचा मृत्यू आणि त्याच्यानंतर जनक बाबांनी तिला कसं मदत केली, सांभाळलं आणि त्याच्यानंतर सीता हळूहळू कशी मोठी होत चाललेली आहे. तिचं प्राण्यांबरोबर, पक्ष्यांबरोबर, वनस्पतीबरोबरचं तिचं असलेलं नातं आणि ते जे रिलेशन आहे तिचं, जे काही प्रेम आहे, त्याला प्रेम ह्याचा खरा अर्थ आपल्याला सीतामातेच्या वागण्यातून आणि बोलण्यातून कळतो. प्रेमाचा अर्थ आपल्याला कदाचित अजून जो नॉर्मल आपल्या व्यवहारी भाषेत नाही कळलेला, तो खरा प्रेमाचा अर्थ सीतेने आपल्याला सांगितलेला आहे असं मला वाटतं. हे पुस्तक जेव्हा आपण जेवढं ऐकतो, वाचतो, तेव्हा कळतं की खरं प्रेम काय असतं. तर अशा वेळेला आपण शेवटच्या प्रसंगापाशी थांबलो होतो काल, की एका सभेमध्ये वादविवाद धार्मिक विषयावरती वादविवाद चालला होता आणि अशा वेळेला सीतेने विचारलं, की मंत्रांचा उपयोग जर एवढा चांगला होऊ शकतो, चांगल्या गोष्टी घडण्यासाठी, तर आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये माझ्या जन्माच्या आधीपासून दुष्काळ होता आणि अशा दुष्काळाच्या वेळेला मंत्रांचा उपयोग का केला गेला नाही, की ज्याच्याने पाऊस पडेल. आणि त्यावेळेला गार्गीने सांगितलं, की अशी एक शक्ती पण आहे या जगामध्ये, की जी शक्ती चांगल्या गोष्टी होऊ देत नाहीये. त्याचे अशा विघातक असलेली पण शक्ती आहे.
आणि जेव्हा सीतेने खूप हट्ट केला की ती व्यक्ती कोण आहे, त्यावेळेला त्यांना कळलं गार्गीकडून की त्यांचं नाव आहे रावण, जी अतिशय विद्वान, अतिशय धार्मिक, जिने प्रत्यक्ष बरोबर शंकराची पूजा करून, साधना करून शंकराला प्रसन्न केलं. शिवतांडव स्तोत्र त्यांनी तयार केलं, रचलं. असा हा रावण जरी प्रकांड पंडित होता, प्रचंड मोठा साधक होता, तरी सुद्धा तो तेवढ्याच पद्धतीने तो विध्वंसक सुद्धा होता. आणि हाच प्रश्न सीतेसमोर आला होता की एवढा मोठा महादेवाचा साधक असून सुद्धा तो असा कसा विध्वंसक असू शकतो. आणि म्हणून एवढा मोठा ज्ञानी असून सुद्धा, महादेवाचा भक्त असून सुद्धा त्रास देण्याचा त्याचा विचार, तो कशी काय त्याला बुद्धी होते. तेव्हा जनक राजाने तिला खूप सुंदर उत्तर दिलं होतं की त्याने मिळवलेल्या शक्ती हाताळण्याची त्याची तयारी झाली नव्हती. म्हणजे साधकाला जेव्हा आपण पण जेव्हा साधना करत असतो, अनेक पातळीवरती आपण पुढे-पुढे जात असतो. आणि अशा वेळेला अनेक गोष्टी म्हणजे आता उदाहरणार्थ आपण सगळे साधकच आहोत. मॅक्सिमम लोकं तर मला वाटतं, की आपण ध्यान करणारी लोकं आहोत. अशा वेळेला थर्ड आयचा प्रत्येक वेळेला लोकांना प्रश्न येतो, की थर्ड आय माझा कधी ओपन होणार आहे? मला कधी दिसणार आहे? मला मागचे जन्म कधी दिसणार आहे? मला याचा कधी दिसणार आहे? त्याचा कधी दिसणार आहे? सो ही एक निसर्गाने दिलेली प्रत्येकाला दिलेली एक ठेव आहे. प्रत्येकामध्ये ते आहे. साधना करत-करत आणि गुरुची जेव्हा आपल्यावरती कृपा होते, तेव्हा ही गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचतात. पण ते नुसतं पोहोचून उपयोग नाहीये, तर ते आपल्याला हाताळणं येणं फार गरजेचं आहे. कारण हीच वेळ असते, की जेव्हा आपलं अधःपतन व्हायला सुरुवात होते. कारण तेव्हा असं वाटतं, की परमेश्वरापेक्षाही मी खूपच महान आहे. परमेश्वर म्हणजे कोणीच नाहीये. अशी जाणीव हळू तेव्हा लोकांना व्हायला लागतं आणि ती वेळ असते पुन्हा-पुन्हा खाली घसरण्याची. आणि म्हणून हे आपण एक साधक म्हणून लक्षात ठेवायला पाहिजे, की रावणाने इथपर्यंत पोहोचून सुद्धा जर तो खाली घसरू शकतो, तर आपल्याला किती काळजी घ्यायला पाहिजे. ह्या गोष्टी आपल्याला आज कशा रिलेटेड आहेत हे मी हळू-हळू मध्ये-मध्ये सांगणार आहे. कारण ही नुसती गोष्ट नाहीये, की आपल्या सगळ्यांना शिकण्याची काही याच्यातल्या काही गोष्टी आहेत. तर अशा रीतीने मग ऋषी गार्गींचं हे ऐकल्यानंतर ती अशा प्रश्नामध्ये पडली. अर्थात त्याच्यानंतर पुढे काही काळानंतर ती एकदा अरण्यात होती मीनाक्षी बरोबर आणि ती एका सश्याबरोबर खेळत होती आणि खेळता-खेळता ती मीनाक्षीला असं म्हणाली, की "मीनाक्षी, तुला असं वाटतं का, की तुझ्या वडिलांचं तुझ्यावर प्रेम नव्हतं?" अचानकपणे असं म्हटल्यानंतर मीनाक्षीला खूप आश्चर्य वाटलं, की सीतेचा जन्म तेव्हा झाला नव्हता आणि हिला सगळं कसं माहिती? तर सीतामाता म्हणाली, की तुझ्या वडिलांचं तुझ्यावर खूप प्रेम होतं. फक्त ते प्रेम ते शब्दातून व्यक्त करू शकत नव्हते. ते कृतीतून ते व्यक्त करत होते. तुला आठवतं का, की तुझ्या बिछाण्याजवळ तुझी झोप लागेपर्यंत ते बसून राहायचे? ही त्यांच्या प्रेमाची खूण होती. ते झोपायला जेव्हा जायचे त्याच्या आधी ते माझ्या वडिलांकडून म्हणजे जनक बाबांकडून आशीर्वाद घ्यायला तुला पण आणायचे. हे त्यांचं तुझ्यावरचं प्रेम होतं. तर अशा अनेक घटना आहेत, की ज्या त्यांच्या फक्त कृतीतून त्या दिसतात. ते शब्दांनी त्यांनी कधी ते व्यक्त केलं नाही. आणि म्हणून वसुंधरा माता सुद्धा आपल्यावर अशीच प्रेम करते. फक्त ती बोलू शकत नाही. म्हणजे हे प्रेम अनुभवायचं असतं. ते बोलण्याची काही गरज नाही. असंच प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी, दगड सुद्धा आपल्यावरती प्रेम करतात. कारण की हा पृथ्वी मातेचा एक भाग आहे. पृथ्वी सुद्धा आपल्यावर अशीच प्रेम करते आणि म्हणून आपण सातत्याने सगळ्यांवर प्रेम केलं पाहिजे. आणि हे बोलता-बोलता सीता माता अचानक मीनाक्षीला म्हणाली, की "मीनाक्षी, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे." जे व्यक्तीने आयुष्यात कुठलं प्रेम अनुभवलं नाहीये, वडिलांचं नाही, आई त्यांची जी नव्हती, सेवकासारख्या स्थितीत ती राहत होती. अशा व्यक्तीला अचानकपणे सीता माता जी दैवी गुण असलेली किंवा दैवीच स्त्री शक्ती असलेली आपल्यासमोर उभी आहे आणि ती आपल्याला जेव्हा म्हणते, की "माझं तुझ्यावर प्रेम आहे." तेव्हा मीनाक्षीला काय वाटलं असेल हे आपण समजू शकतो. तर तो दिवस जो होता मीनाक्षीसाठी खूपच आयुष्य बदलणारा घटना अशी म्हणायला हरकत नाही. आणि म्हणून तिला हेही जाणवलं, की जनक बाबांनी सुद्धा आपल्यावर प्रेम केलं. कारण आपण जेव्हा नदीकिनारी पाण्यामध्ये जेव्हा हळू पाण्यात जात होतो, कदाचित मृत्यूपर्यंत आपण गेलो होतो. अशा वेळेस सुद्धा जनक बाबांनी आपल्याला ज्या पद्धतीने सांभाळलं, आपल्याला माघारी आणलं त्यांच्या शक्तीवरती, हे सुद्धा जनक बाबांचं सुद्धा प्रेम होतं. म्हणून असं सगळं प्रेम तिला या क्षणी ते आठवलं आणि त्या दिवशी ती त्या दिवसापासून कुणाचंही प्रेम न मिळालेलं मूल मी आहे, असा तिचा जो विश्वास होता, हे ज्या वेदना होत्या, त्या वेदनेतून ती पूर्णपणे बरी झाली. ज्या दिवशी तिला कळलं, की या सीता माताच नाही, पृथ्वी माताच नाही, जनक बाबा, माझे बाबा, हे संबंध अखंड पृथ्वी, अखंड विश्व
हे माझं सगळं माझ्यावर प्रेम करतंय. आणि ही भावना विचार करू शकतो आपण. आपण स्वतः जरी हा विचार केला, जर त्या दृष्टीने बघितलं, की प्रत्येक कण आता आपण जो कॉम्प्युटर वापरतोय, लॅपटॉप जे काही वापरतोय, ते आपल्याला मदत करते आज आपल्याला कनेक्ट करण्यासाठी. आपल्याला हे सगळे लोकं जे ह्या कार्यक्रमामध्ये जे आज समोरून मी दिसतीये, पण मागून खूप लोकं आहेत, की जे याच्यासाठी अथक त्यांनी प्रयत्न केलेत, कामं करतायत ते अजून सुद्धा. हे सगळे तुम्ही सगळेजण हे सगळेच एकमेकांवरती प्रेम करते. म्हणजे हे अखंड ब्रह्मांड आपल्यावर प्रेम करते ह्याची जाणीव जर आपल्याला झाली ना, तर आपल्याला छोटे-मोठे दुःख, कोणी काय म्हणालं, हे झालं नाही, ते झालं नाही, हे हळू निघून जाईल. आणि मग प्रत्येक क्षणाला कळेल, की प्रत्येक क्षणाला प्रत्येक जीव जगातला जो निर्जीव असेल किंवा सजीव असेल, तो आपल्यावर प्रेम करतोय. आणि ही भावना मीनाक्षी आपल्याला शिकवते. सीता जेव्हा आली देशामध्ये, जन्म झाला तिचा, त्यानंतर काही काळानंतरच तिला एक बहीण झाली. तिचं नाव होतं उर्मिला. तर ह्या दोन्ही चुलत बहिणी होत्या. आणि आता राजवाड्यामध्ये मुलांमुळे, ह्या 2 मुलींमुळे खूप व्यस्तता वाढली आणि सीता जेव्हा 12 वर्षाची झाली, तेव्हा अजून एक सेविका या राज्यामध्ये आली. तिचं नाव होतं सोमा. आता सोमा हे व्यक्तिमत्व हे इतकं महत्वाचं व्यक्तिमत्व मला असं वाटलं, की सीता, माता सीता, प्रभू रामचंद्र यांच्या नंतरची महत्वाची व्यक्तिरेखा अख्ख्या या पुस्तकामध्ये जी आहे, जी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या पानापर्यंत आपल्याला सातत्याने भेटत राहते आणि सातत्याने ती गोष्ट सांगते सीतेची, ती म्हणजे ही सोमा आहे. तर ही सोमा ही महाराजांनी तिला आपल्या राजवाड्यात ठेवून घेतलं. ती सुद्धा सीतामातेला माताच म्हणायची. अतिशय आकर्षक अशी दिसणारी, माते एवढीच उंच असलेली, पण स्वतःला अजिबात महत्त्व न देणारी किंवा महत्त्व वाढवण्यासाठी काही न करणारी, अतिशय नम्र अशी ती होती. आणि जसं मीनाक्षीचे वडील होते, की कुठलंही काम हलक्या दर्जाचं किंवा मोठं असं न समजणारी अशी ती होती. तिच्यामध्ये नम्रता होती, सेवा होती, परिपक्वता होती, विवेकज्ञान होतं. म्हणजे सगळ्याचा एकूण गोष्टी तिच्या आतमध्ये होत्या. म्हणजे बऱ्याच वेळेला मीनाक्षीला असं वाटायचं, की माझ्या वडिलांसारखे तिच्यामध्ये गुण आहेत. तर तिच्यामध्ये अजून एक खूप महत्वाचा गुण असा होता, की सीतामातेला जे हवं असायचं, त्याच्यात काही क्षण तिला आधी कळायचं, की हे सीतामातेला लागणार आहे. म्हणजे सीतामातेला वाटलं, की मला गोड खायचं, तर त्याच्या आधी ती सीतामातेसमोर गोड नेऊन ठेवायची. सीतामातेचं जे गोष्टी सुरू असायच्या, ती कुठे चाललीये, काय ते तिला सेन्स, आपल्या आजच्या भाषेत सेन्स होणं म्हणतो. तर तिला सेन्स व्हायचं ते सगळं. त्यामुळे तिच्या इतका सुसंवाद होता सीतामातेशी, की त्याच्यामुळे ती अतिशय सगळ्यांची लाडकी झाली. आणि एवढं सगळं तिला कळून सुद्धा तिला कुठेही अहंकार नव्हता, मोठेपणा नव्हता. अतिशय नम्र आणि प्रेमळ अशी ती वागत होती. आणि त्याच्यामुळे सोमाबरोबर मीनाक्षीचं पण खूप छान मैत्र असं जुळलं. एकदा सीतामाता मीनाक्षीच्या जवळ आली आणि हळूच ती असं म्हणाली, की "तुझ्या पाठीमागे काहीतरी काळं आहे." तर तिला असं वाटलं मीनाक्षीला, की माझ्यामागे किती किडे वगैरे बसलेत म्हणून सीतामातेने ते असं हलवायचा किंवा हकलवायचा प्रयत्न केलाय. तर ती एकदम म्हणाली, की "काही किडे वगैरे उडतायत का माझ्या मागे?" तेव्हा ती म्हणाली, "नाही, तुझ्या मागे काळी छाया मला दिसतीये, पण ती मी आता दूर नाही करू शकत. याचं मला वाईट वाटतंय." पण मग ती म्हणाली, की "मला तर काही असं वाटलं नाही." मीनाक्षी म्हणाली, "मला तर काही असं वाटलं नाही माझ्या मागे छाया वगैरे काही आहे." तर अर्थातच सीता माता म्हणाली, की "ते तुला आता समजणार नाही, पण ते हळू जाईल." आणि मग सोमा म्हणाली, की "मीनाक्षी, तुला मातेच्या बोलण्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. तिनं काहीतरी अशुभ पाहिलं असेल, पण अर्थातच तुला काही त्रास होणार नाही, याची पण ती काळजी घेईल." तर अशा प्रकारे हळू सीतेचे दिवस पुढे सगळ्यांचे चालले होते. सीता माता मोठी होत चालली, ती वयात आली होती. तिचं सौंदर्य अतिशय खुलून दिसत होतं, की तिच्याकडे इतके लोकं असे आश्चर्यचकित होऊन एकटक बघायचे. इतकी ती सुंदर तेव्हा दिसत होती. पण अर्थातच ती दिसायला सुंदर होती, तशीच त्याच्यापेक्षा सुद्धा ती जास्त मनानी, हृदयानी जास्त सुंदर होती. आणि अशातच ती ऋषी गार्गीबरोबर आध्यात्मिक वादविवाद घालायची सुद्धा तिला कला यायला लागलेली होती. ती शिकली होती. जनक बाबा नेहमीप्रमाणे ते या वादविवाद भाग घेत होते. त्यांना पण ते आवडायचं आणि सीतेला पण ते आवडायचं. हळू ती एवढी हुशार आणि पारंगत होत गेली, की जनक बाबा असे म्हणाले, की "आता मात्र मी तुझ्याबरोबर वादविवादात जिंकू शकणार नाही. आता माझी मुलगीच फक्त हे जिंकणार आणि आता तू माझी गुरु झालेली आहेस." जनक बाबा जेव्हा सीतेला असं म्हणाले, तेव्हा ते म्हणाले, की "बाबा, मी फक्त तुमची मुलगी आहे आणि कायम मुलगीच राहील. तुम्ही मला असं कधी म्हणू नका, की मी तुमची गुरु आहे." तेव्हा जनक बाबा खूप सुंदर असं म्हणाले, की "सीते, तुझे मन अनेक पैलूंनी असं बनलेला असं हिरा आहे
आणि ह्याच्यामध्ये इतक्या सुंदर तुझ्या मनामध्ये गोष्टी आहेत. फक्त तू एकच लक्षात ठेव, की तुझं मन किंवा तू जी काही आहेस त्याचा उपयोग तू फक्त जगाची सेवा करण्यासाठी त्याचा वापर करायचा. तुझ्यामध्ये कुठलाही दुसरा उद्देश असता कामा नये. कधीही अहंकाराला थारा देऊ नकोस. त्यामुळे अनेकांचा अधःपतन झालेलं आहे. अगदी महान गुरूंचं सुद्धा. वडिलांनी सांगितलेला मुलीला हे उपदेश होता आणि किती महत्वाची गोष्ट ते सांगत होते. आता सीता अर्थातच ती दैवीच होती. तिच्यामध्ये या गोष्टी येणं शक्यच नव्हतं. पण सोमा आल्यानंतर ती हळू-हळू एकांतवासाकडे जास्त जायला लागली. एक दिवस असं झालं, की सीता माता सकाळपासूनच कुठेतरी पहाटेपासून राजवाड्यात दिसत नव्हती. आणि सोमा, मीनाक्षी आणि अजून 2-3 जणी तिच्या सेविका होत्या. त्यांनी हळू शोध घ्यायला सुरुवात केली, की माता सीता सकाळपासून आपल्याला कुठेही दिसत नाहीये. आणि मग हळू त्यांनी शोधायला सुरुवात केली, की ही राजवाड्यात पण दिसत नाहीये. मग आता कुठे असेल? मग जिथे-जिथे असेल तिथे शोधण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना काही दिसलं नाही. त्याच दिवशी राजवाड्यामध्ये खूप सारे ऋषींना जनक राजांनी आमंत्रण दिलं होतं. जेवणाचं आमंत्रण आणि अर्थातच चर्चा करण्याचं आमंत्रण दिलं होतं. संध्याकाळ झाली तरी सुद्धा सीतेचा शोध लागला नाही. आणि मग शेवटी सोमा म्हटली, की "मी जरा अरण्यात जाऊन येते, की सीता माता तिकडे कदाचित असू शकते." कारण की प्राण्यांना कुठली गरज लागली, की सीताला ते बसून कळायचं, की कुठला प्राणी कुठल्या अवघड स्थितीमध्ये असेल आणि त्या मदतीसाठी सीता नेहमी जायची. म्हणून सगळ्यांना वाटलं, की सीता त्यासाठी गेली असेल. आणि म्हणून तिच्या मागे शोधायला सोमा पुढे बाहेर पडली. सोमा पडल्यानंतर तिच्याबरोबर मीनाक्षी पण बाहेर गेली. दोघींनी शोधायला सुरुवात केली. थोड्या वेळाने सोमा परत मागे आली आणि ती असं म्हणाली, की सीतेला मी पाहिलंय अरण्यामध्ये, पण ती प्रचंड ध्यानामध्ये आहे. इतकी ध्यानात आहे, की ती प्रचंड वरच्या अवस्थेमध्ये आत्ता पोहोचलेली आहे. तिला मी परत आणू शकत नाही. मी तिथे आल्यापासून ती हललेली सुद्धा नाहीये. एखाद्या दगडासारखी ती स्थिर बसलेली आहे आणि आपल्याला आता हे जनक बाबांना जाऊन सांगितलं पाहिजे, कारण की तिला जागृत अवस्थेत आणणं गरजेचं आहे आणि ती जागृत अवस्थेत येईल तेव्हा तिला पाणी आणि फळं लागेल. तर मीनाक्षी तू जाऊन बाबांना सांग, म्हणजे जनक राजाला सांग आणि येताना फळं आणि पाणी पण घेऊन ये. एकही शब्द न बोलता मीनाक्षी धावत-धावत निघाली आणि ती एका खडकाला धडकली आणि तिच्या पायाला प्रचंड लागलं. कशीबशी ती पोहोचली. तिचा घोटा मुरगळला होता आणि ती पुढे गेली आणि मग तिला किरण नावाचा एक मुलगा जो तिथे सेवक होता, तो भेटला आणि त्याने विचारलं, "तुला काय झालंय?" आणि मग ते म्हणाले, "नाही, मला तातडीने जनक बाबांना गाठायला हवं, कारण की काहीतरी एक महत्त्वाच्या गोष्टी घडतायत." आणि मग शेवटी ती गेली आणि त्यांनी जनक बाबांना सांगितलं, की "सीता माई अशा-अशा स्थितीमध्ये आता आहे." जनक बाबांनी डोळे मिटले आणि त्यांनी बघितलं, की मला वाटतं, की ती कुठून आलेली आहे हे तिला आठवलंय. आणि म्हणून मला ह्याच दिवसाची केव्हापासून भीती वाटत होती, की हे असं घडायला नको. कारण की ज्या क्षणी आत्म्याला आठवतं, कारण आपण जेव्हा सगळ्यांना माहिती आहे, आपण जेव्हा जन्म घेतो, तोपर्यंत काही दिवस आपल्याला माहिती असतं आपण कुठून आलोय आणि आपण काय आहोत. पण नंतर 5 दिवसानंतर साधारणपणे आपली ती पूर्ण माया आपल्यावरती इथली येते आणि आपण सगळं विसरून जातो. आपण या मायेमध्ये राहायला लागतो. आणि गुरुची जेव्हा कृपा होते, तेव्हा आपल्याला केव्हा तरी ते आठवतं, की आपण कोण आहोत. तर तसं सीतेला ती आठवण त्यावेळेला झाली आणि कदाचित त्या ध्यानामध्ये ती अवस्थेत गेली, की ती परत बाहेरच यायला तयार नाही. कसंबसं मग जनक बाबांना जेव्हा कळालं, त्यांनी ऋषींची क्षमा मागून ते निघाले. म्हटले, "मला लवकर जाऊन यायला पाहिजे." आणि तेव्हा गार्गी म्हणाल्या, की "मी पण तुमच्याबरोबर येते." आणि मग ते निघाले आणि ते परत जनक बाबा अरण्यात जाऊन पोहोचले. सीतेच्या जवळ ते बसले. तेव्हा त्यांना असं लक्षात आलं, की सीतेचा श्वासही चालू नाहीये. म्हणजे दुपारपासून तो श्वास बंद झाला होता. तो पहाटेपर्यंत तो सापडतच नव्हता. जनक बाबांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. अ, अनेक मग इतर ऋषींना पण बोलावून आणलं. ऋषी पण ध्यानाला बसले. पण तरीसुद्धा सीतेमध्ये काही फरक पडला नाही. म्हणजे सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले. ऋषींनी अर्धवर्तुळ करून वेगवेगळे मंत्र, वेदांचे काही मंत्र म्हणायला सुरुवात केली. तरीसुद्धा सीतेवरती परिणाम झाला नाही. पहाट जेव्हा झाली, तेव्हा हळू-हळू, थोडं-थोडं सीताने डोळे उघडायला सुरुवात केली, हालचाल केली आणि मग तिला आश्चर्य वाटलं, की "अरे, हे तुम्ही इथे कसे काय आहात?" म्हणजे काल पहाटे सीता अरण्यात आली होती. ती आज पहाटे ती जागी झाली. आणि मग सगळ्यांनी सांगितलं, तिच्या वडिलांनी सांगितलं, की "अगं, तू इथे अतिशय परमानंदात सामील झाली होतीस,
आणि म्हणून आम्ही तुला इथे तुझ्याकडे आलेलो आहोत आणि म्हणून तुला भेटण्यासाठी आणि हे करण्यासाठी परत बाहेर आणण्यासाठी आम्ही ऋषींना पण घेऊन आलेलो आहोत. तर अशा रीतीने मग तिने माफी मागितली की माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास झाला आणि अशा प्रकारे ऋषी परत राजवाड्यात गेले. तेव्हा हळूच जनक बाबांनी सीतेला विचारलं की बाळ तू कुठे गेली होतीस? तू मला अंतरिक्षात कुठेच सापडत नव्हतीस. म्हणजे जनक राजा पण त्याच स्थितीत म्हणजे त्याच लेव्हलचे होते, की ज्यांनी ध्यानात सुद्धा त्यांना शोधलं तिला, पण तिथे पण ती सापडली नाही. तेव्हा ती म्हणाली, की "मी त्याच्याकडे गेले होते." म्हणजे त्याच्याकडे म्हणजे कुणाकडे गेली होतीस? तर ती म्हणाली, "मी ज्याच्याशी लग्न करणार आहे त्याच्याकडे गेले होते आणि मला इथे परत आणणारा तोच आहे." आणि तो असा म्हणाला, की "आपण लवकरच एकत्र येऊ." आणि जेव्हा तो असं म्हणाला, त्या क्षणी माझं शरीर पुन्हा जिवंत झालं. तो जर आला नसता, तर मी ह्या अस्तित्वाच्या महान सागरामध्ये विलीन झाले असते. तेव्हा ह्या जगात कायम तुला आणण्यासाठी मी कायमचा कृतज्ञ राहील, असं जनक बाबा म्हणाले, की यापुढे त्यांना ही जाणीव झाली, की सीता आता यापुढे आपल्याकडे राहणार नाहीये. ती पुन्हा आपल्याला सोडून जाणार आहे. तर त्यांनी तिला सांगितलं, की "सीते असं तू मला सांगितल्याशिवाय कुठं जाऊ नकोस. ते जाऊ नकोस." तेव्हा सीता असं म्हणाली, की "तुमची परवानगी घेतल्याशिवाय मी कधीही सोडून जाणार नाही. तुम्हीच मला या जगात बोलवलं आहे, तेव्हा तुम्हीच मला सोडवणारे असणार आहात." हे वाक्य खूप महत्वाचं आहे. कारण सीतानी जेव्हा ॲक्चुअली शेवटी जेव्हा हे जग सोडलं, तेव्हा तिने जनक राजाची परवानगी मागितली होती. म्हणून हा प्रसंग फार महत्वाचा आहे. तर त्याच्यानंतर सगळेजण गेल्यानंतर एवढं होऊन सुद्धा सीता मीनाक्षीच्या पायाला काय लागलंय, तिला कुठलं औषध पाहिजे, याची ती काळजी करत घेतली. म्हणजे पहा एवढ्या उच्च ध्यानातून व्यक्ती खाली आली. आपण लगेच म्हणतो, "किती आवाज चाललाय, किती डिस्टर्ब करताय, मी ध्यान करतीये, माझं आत्ताच ध्यान झालंय, किती आवाज तुम्ही करताय." इरिटेट होतो आपण. पण जिथून एकदम वरती गेलेली व्यक्ती परत खाली पुन्हा जमिनीवरच, की हां, समोर तिला लागलेलं आहे, तिला आता काय औषध पाहिजे, तिचं आपण आता औषध पाणी करायला पाहिजे. इतकी अशी नम्र आणि इतकी विनयशील आणि इतकी डाउन टू अर्थ ज्याला आपण म्हणू, किती गुण आपण या सीतेकडून शिकण्याची गरज आहे. तर अशा रीतीने मीनाक्षीने तिला सांगितलं, की "मला माफ कर. माझ्यामुळे तुला माझं औषध शोधायला लागतंय कारण मी पडले. माझं नशीबच वाईट आहे. मला पहिल्याचं मी दुर्दैवीच आहे माझं सगळं. तर त्याच्यामुळे तू काही ह्याच्यामध्ये मला मदत करू नकोस." तेव्हा सीता असं म्हणाली, की "अगं तुला दुर्दैवी स्वतःला कशी काय म्हणतेस तू? तुला खरं म्हणजे तुमच्या घराला शाप होता. पण त्याला तू खरं म्हणजे बळी पडायला नकोस." पहिल्यांदा मीनाक्षीने आपलं शब्द ऐकले, की आपल्या घराण्याला शाप होता. शाप कुठला होता हे तिला माहीत नव्हतं. ती म्हटली, "कुठला शाप होता माझ्या घराण्याला?" तेव्हा सीताने सांगितलं, की "तुझ्या वडिलांनी तुला कदाचित सांगितलं नसेल. कदाचित त्यांना ते योग्य वाटत असेल. पण तुझ्या वडिलांचा मृत्यू सुद्धा त्या शापामुळे झालाय. तुझ्यामुळे झालाय असं तुला जे वाटतं, ते अजिबात खरं नाहीये. तू स्वतःला अजिबात त्याच्याबद्दल कारणीभूत समजू नकोस." तर ती असं म्हणाली, की "एक महान ऋषी होते. 5 पिढ्यांच्या पूर्वी तुझ्या पूर्वजांना त्यांनी शाप दिला होता. आणि तो शाप 5 पिढ्यांपर्यंत चालत आला आणि त्याचा परिणाम भोगणारी तू शेवटची व्यक्ती आहेस तुमच्या पिढ्यातली. आणि तुझ्यावरचा शाप टळावा म्हणून तुझ्या वडिलांनी त्यांच्यातील सगळी शक्ती एकवटली आणि प्रयत्न केला. माझ्या बाबांनी म्हणजे जनक बाबांनी सुद्धा ते कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस अशी स्थिती होती, की एखाद्या ऋषीने जर शाप दिला, तर त्याचा परिणाम अनेक पिढ्यानपिढ्या भोगायला लागायचा. मग त्या पुढच्या पिढ्यांची चूक असो अथवा नसो, पण त्यांना कारण नसताना ते भोगायला लागायचं. ते कारण की ते शक्ती त्यांच्यात एवढी असायची, ते मंत्र सामर्थ्य, ते साधना एवढी असायची, की ते पूर्ण असं म्हणतात विश्वामध्ये त्या शब्दांची, कंपनांची शक्ती तो परिणाम घडवून आणायची. आणि म्हणून तो शाप हे 5 पिढ्या हे सहन करत होते. तेव्हा 5 पिढ्या का? असं तिने विचारलं मीनाक्षीनी. पण शेवटी सीतामाता म्हणली, की खरं म्हणजे त्या ऋषींच्या संरक्षण छत्राखाली असलेल्या एका कुटुंबातील एका तरुण स्त्रीशी दुष्कृत्य केलं. म्हणजे तुझ्या 5 पिढ्या आधी एका व्यक्तीने तो जो ऋषी ज्याने शाप दिला त्यांच्या कडे एक छत्रछायेखाली एक मुलगी होती. तिच्या मुलीशी तिने दुष्कृत्य त्या माणसाने केलं. आणि त्या माणसाने जे गैरवर्तन केलं त्याच्यावरती तुमच्या अख्ख्या घराण्याला 5 पिढ्यांसाठी शाप दिला गेला, की तुमच्या पिढ्या जे काही असेल तुम्ही चांगले राहणार नाही, तुमचा कुळ संपेल, तुमचा अपमृत्यू होतील, असे ते शाप त्यांनी तेव्हा दिलेले होते. आणि म्हणून मग त्यांना पणजोबांना तिच्या सेवक म्हणून जनक राजाने घेतलं
त्यांना अगदीच त्यांना वाळीत टाकलं किंवा त्यांना त्रास होईल असं केलं नाही. पण त्यांचं घराणं नीटसं पुढे चाललं नाही. आणि त्याच्यामुळे तिचा भाऊ आणि तिची आई दोघांचा सुद्धा असाच लवकर दुर्दैवी मृत्यू झाला. आणि ही मीनाक्षी त्यातली 5वी पिढी होती. आणि तिचा भाऊ तिला माहीत नव्हतं, की आपला भाऊ पण असाच गेला. तिचा भाऊ होता हेच तिला माहीत नव्हतं. तर 4 वर्षाचा असताना तो सुद्धा नदीत गेला. आई पण तशीच गेली नदीमध्ये. आणि त्याच्यामुळे तिच्या वडिलांना पण वाटत होतं, की आपली मुलगी सुद्धा नदीतच वाहून जाईल. आणि म्हणून आपण काल पाहिलं, की तिच्या वडिलांनी तिला कुठेही ते बाहेर जाऊ देत नव्हते. नदीवर तर अजिबात जाऊ देत नव्हते. कारण त्यांना माहिती होतं, की आपल्या घराला हा शाप आहे, की नदीमध्ये सगळे वाहून जातील. आणि म्हणून सतत ते तिची काळजी घेत होते. पण हे मीनाक्षी म्हटली, "मला कधी समजूच मिळालं नाही. समजायलाच प्रयत्न झाला नाही." आणि उलट मला असं वाटायचं, की माझ्या वडिलांचं माझ्यावर प्रेमच नाही, म्हणून ते मला बाहेर जाऊ देत नाहीये, मैत्रिणींबरोबर जाऊ देत नाहीयेत, नदीवर जाऊ देत नाहीयेत. पण त्याच्यामागे एवढं मोठं कारण होतं, हे मला कधीच कळलं नाही. तर अशा अशा रीतीने मीनाक्षीचा एक खूप मोठा प्रश्न, संभ्रम अशा पद्धतीने सीतेने अ, पूर्ण क्लिअर केला. तर अशा रीतीने मग ते शापातून हे सगळं घराणं बाहेर पडलं. आणि तेव्हा तिने सांगितलं, की हे सगळं वाईटच सगळ्या गोष्टी चालल्या. म्हणजे एकूणच आमच्या घरातून घराण्याला हे सगळं शाप द्यायचा काही अधिकार नव्हता ऋषींना. एवढा आम्हाला त्रास दिला. पण तेव्हा सीतामातेने तिला एक खूप सुंदर गोष्ट सांगितली. सीतामातेने म्हणण्यापेक्षा सोमाने तिला सांगितलं. आता ह्या गोष्टी वाईट झाल्या मान्य आहे. पण ह्यातला चांगला भाग बघ. जर का तुझ्या घराण्याला जर हा शाप मिळाला नसता, तर तुझ्या घराण्याला जनक राजाच्या राजवाड्यामध्ये त्यांच्या घराण्याची सेवा करायचं भाग्य मिळालं असतं का? जर का ते नसतं, तर तुझ्या वडिलांना जनक बाबांबरोबर काम करायचं भाग्य मिळालं असतं का? जर का हे नसतं, तर तुला सीता मातेबरोबर सेवा करायची, तिच्याबरोबर राहण्याचं भाग्य मिळालं असतं का? तेव्हा हे फक्त हे वाईट भाग आपण एक बघू शकतो. पण हा चांगला भाग पण आपण बघण्याची गरज आहे. तेव्हा पिताजींनी हे सांगितलं, तर हे तिला हे खूपच फार पटलं. अ, तेव्हा सीतामातेने अजून एक गोष्ट त्यांना सांगितली, की एखाद्या ऋषीकडे दुसऱ्या व्यक्तीचं नशीब ठरवण्याची शक्ती असण्यापेक्षा, आता आपण एक नवीन प्रकारे समाज निर्माण केला पाहिजे. ऋषी कारण पूर्वीच्या काळामध्ये ऋषी ठरवायचे. अशा अशा म्हणजे त्यांना जर आवडली नाही एखादी गोष्ट, पटली नाही, त्यांना संताप आला, तर त्या माणसाचं पूर्ण नशीब ठरवण्याचा अधिकार या ऋषीमुनींनी घेतलेले होते. आणि हाच प्रकार, ही जी समाजव्यवस्था आहे, ही समाजव्यवस्था बदलण्याचं काम किंवा सुरुवात ही जनक बाबांनी करायला सुरुवात केली. म्हणजे आज आपण जे डेमोक्रेसी म्हणतो, लोकशाही म्हणतो, त्याचा पाया जनक बाबांनी त्यावेळेला घातला, की त्यांचं म्हणणं की समाजाकडे हा अधिकार पाहिजे, की हा निर्णय कसा घ्यायला पाहिजे. कुठल्याही गोष्टीमध्ये अन्याय झाला किंवा एखादी चूक झाली, तर त्याला काय नेमकं न्याय द्यायला पाहिजे, हे समाजाने ठरवलं पाहिजे. ह्या सगळ्या लोकांनी ठरवलं पाहिजे. ही व्यवस्था जनक बाबांनी करण्याची सुरुवात, त्याला आपण फाउंडेशन म्हणू, तसं त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. ह्या अशा वेगवेगळ्या युग परिवर्तनाच्या सुरुवात या वेळेला केलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे श्रीराम आहे, माता सीता आहे आणि जनक बाबा या तिघांनी पण हेच काम केलेलं आहे. तर अशा प्रकारे सीता मातेचा हा नवीन अध्याय आता पुढे सुरू होणार आहे. तो म्हणजे सीतेचं स्वयंवर. आता सीतेचं स्वयंवर करायचं ह्याची हे हळू जनक बाबाला लक्षात आलं, की आता कोणीतरी तिला भेटलंय. ध्यानातून तिला बाहेर काढण्याची अशी एक शक्ती तिला भेटली आहे, जी तिला आता लवकरच मिळणार आहे. याचा अर्थ असा, की आता सीतेचं लग्न होण्याची वेळ आलेली आहे. आणि हे त्याने सुनैना मला सांगितलं, की आता आपल्याला तयार व्हायला पाहिजे. आता आपल्याला सीतेचं लग्नाची तयारी केली पाहिजे. पण त्यावेळेला उलटं सुनैना अशी म्हणायची, की उलट सीता आता लोकांच्यात फिरतीये. लोकांची ती आवडती होत चाललेली आहे. लोकांना तिचे विचार आवडतायत, पटतायत. आणि ही ग्रामपंचायत हा प्रकार तिने सुरुवातीची ही कल्पना ही लोकांपर्यंत मांडली आहे आणि लोकांना ती भावली आहे. तेव्हा स्वाभाविकच लोकांना असं वाटतं, की आता पुढची जी आपली राज्य किंवा राणी होणार आहे, ती सीताच होणार आहे. जनक बाबांच्या नंतर राज्यकारभार सांभाळणारी कोण असणार आहे? तर ती सीताच असणार आहे. मग तुम्ही एवढी घाई का करता तिच्या लग्नाची? अशी कल्पना सुनैनामाकडे होती. पण जनक बाबा म्हणाले, की आपला राज्यकारभार चालण्याचं ट्रेनिंग किंवा इतर सगळ्या गोष्टींचं फक्त शिक्षण घ्यायला ती आपल्याकडे आलेली आहे. पण हे सगळं लोकांना परत देण्यासाठी ती आपल्याकडे राहणार नाहीये. ती जगासाठी सगळं द्यायला आली आहे. ती इथं फक्त शिकून जाणार आहे. आणि म्हणून आपल्याला हे तयार करायला पाहिजे आणि लोकांना पण तयार करायला पाहिजे, की भविष्यामध्ये सीता आपल्याबरोबर राहणार नाहीये. आणि हा विचार
ऋषींना पण खरं म्हणजे पटत नव्हता, की अ, ग्रामपंचायत व्हायला पाहिजे. लोकांनी आपलं आपलं सगळ्यांनी ठरवलं पाहिजे. कारण आत्तापर्यंत वर्षानुवर्ष, जवळ-जवळ हजारो वर्ष ऋषीमुनींच्या हातामध्ये सगळ्यांचं हितसंबंध जपले गेलेले होते. त्यांच्या हातामध्ये कुणाचं नकळतपणे त्यांच्यामध्ये अहंकार निर्माण झालेला होता, की आम्ही जर शाप दिला, तर आम्ही यांचं आयुष्य खराब करू शकतो आणि एकाच पिढीचं नाही, अनेक पिढ्यांचं करू शकतो. आणि अशा वेळेला त्यांच्या अधिकाराला, त्यांच्या अहंकाराला छेद देण्याचं काम जनक बाबा आणि सीतामातेच्या हातून व्हायला लागलेलं होतं. म्हणजे हळू ऋषींची सत्ता त्यांच्या हातून कमी होतीये, असं त्यांच्या लक्षात आलं. कारण की ऋषी हे भीतीने पण न्याय द्यायला सुरुवात त्यांनी केला होता. मग दुष्कृत्य झालं, तर लोकांना ठरवू देत, की काय त्याचं करायचं, त्याचं उत्तर काय घ्यायला पाहिजे, हे लोकांना ठरवू देत, असं सीतेचं म्हणणं आहे. आता लग्नाचा विचार चालला होता, तर सुनयना मा म्हणाली, की जरी आपण लग्न ठरवलं करायचं, तरी सुद्धा आपण मुलगा कसा योग्य तो ठरवणार? कुठला शोधणार? कुठे मुलगा आहे तो? जरी सीतेला जाणवला तो मुलगा आहे, त्याचा आवाज तिने ऐकलाय, पण तिने त्याला पाहिलेलं नाहीये. तो कुठे असू शकतो? तो कोण पुरुष असेल? हे आपल्याला त्याची काही कल्पना नाहीये. तर जनक राजा म्हणाले, की त्यासाठी आपण एक स्वयंवर आयोजित करूयात. आणि मला खात्री आहे, की सीता त्याला ओळखेल आणि तो सुद्धा सीतेला ओळखेल. आणि त्या दृष्टीने मग सीतेचं स्वयंवर व्हायचं आयोजन करण्यात आलं. सुनैना माने अर्थातच त्याचा विरोध केला नाही. तिने पण हरकत घेतली नाही. आणि मग एका दिवशी सगळे संध्याकाळी बसले आणि मग तिने सांगितलं, की "हो, मी त्याचा आवाज ऐकलाय. त्याची उपस्थिती पण मला जाणवलेली आहे. पण त्याला फक्त मी पाहिलेलं नाहीये." मग बाबा जनक असं म्हणाले, की "सीते, मला असं वाटतं, की तुझ्या वाट्याला आलेलं सगळं काही, जे काही जीवनातल्या घटना आहेत, पूर्वनियोजित आहेत त्या सगळ्या. तू जन्म घेण्यापूर्वीच ह्या सगळ्या जुळवून ठेवलेल्या आहेत नियतीने आणि त्यामुळे तुझं लग्न सुद्धा हे असं ठरलेलं दिलेलं आहे. त्याबद्दल आता मला काहीही शंका नाहीये. माझी प्रत्येक काळजी आता दूर होऊ शकणार आहे." काही दिवसानंतर आर्यावर्तात मग स्वयंवर जनक राजांनी सर्व आर्यावर्तातल्या राजांना आमंत्रण केलं. सगळ्या छोट्या-मोठ्या गावात जाऊन शेतांमध्ये पेरणी करायचं शेतकऱ्यांना आवाहन केलं. सीतेला जे शिकायचं होतं, शेतात जायचं करायचं, विकसित शेत कसं करायचं, नांगर कसा फिरवायचा, हे सगळं तिला शिकायचं होतं, ते तिला पाहायचं होतं आणि म्हणून ती शेतावर पण जायला लागली. स्वयंवराच्या थोड्याशा आधी सीता सोमाला घेऊन आणि मीनाक्षीला घेऊन शेतावर ती गेली. तर तिला शेताचं नांगर हातात घ्यायचा होता आणि महाराजांना असं वाटलं, की खरं म्हणजे एवढं कष्टाचं काम ते करू देणं कसं शक्य आहे? मातेला ती इतकी नाजूक आहे. पण तरी सुद्धा सीताने खूप हट्ट धरला आणि ती म्हणली, "मला बघायचंय कसं असतं हे." आणि म्हणून मग तिथे ती गेली. तिने नांगर हातात धरला. थोड्या वेळाने ती नांगर तिने बाजूला केला आणि गुडघे टेकून ती मातीत खोलवर तिने आपले हात घातले आणि तिला असं वाटलं, की तिला मदतीची गरज आहे. म्हणून सोमा आणि मीनाक्षी तिच्या समोर आल्या. पण सीतामाँ थकून खाली बसली नव्हती. ती वसुंधरा मातेकडे अतिशय कृतज्ञतेने पाहत होती. ती सांगत होती, की मातेनी केवढी मोठी देणगी आपल्याला दिलेली आहे. आजाराला प्रतिबंध करणारी, आपले शरीर चांगलं निरोगी ठेवण्यासाठी जे काही आपल्याला आपण पाहू शकत नाही, आपल्याला स्पर्शही ज्याला करू शकत नाही, असे जीवनावश्यक प्राण या जीव हे त्या मातीत आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे आपल्याला मातीकडून काय-काय मिळतंय. या मातीचं आपण किती कृतज्ञ व्हायला पाहिजे. या कृतज्ञतेपोटी ती वसुंधरेवरतीच्या म्हणजे जमिनीवरती ती गुडघे टेकून बसली होती. की वसुंधरा मातेची देणगी केवढी मोठी आहे आणि त्याला आपण कसं ग्रेटफुल व्हायला पाहिजे हा तिचा संदेश याच्यामध्ये होता. तिने आपल्या ह्या माती हातात उचलली आणि तिने गालाला सोडली. आणि ह्या जीवन देणाऱ्या मातीचं तिने चुंबन घेतलं, तेव्हा तिचा चेहरा अगदी तेजाने फुलून आलेला होता. आपलं अन्न कुठून येतं? आपण किती कमी याचा विचार करतो. आपण आजही हीच गोष्ट आहे ना, आपल्याला अन्न कुठून येतं? कसं येतं? आपण जे काही खातो, त्या शेतकऱ्याला आपण कितपत आठवतो? जेवण करताना आपण किती वेळा आपल्याला आठवण होते, की ज्या कुठल्या शेतकऱ्यांनी हे गहू पेरले असतील, जे काही आपल्या घरापर्यंत जे हे आलं सगळं अन्न, तो मध्ये किती लोकं आहेत, की ज्यांचा आपण कृतज्ञ राहणार आहोत, ह्याची जाणीव आपल्याला सुद्धा नसते. ती जाणीव सीता करून देण्याचा प्रयत्न करत होती. आणि तिने असा विचार केला, की आपण हे जे काही खातोय, याच्याविषयी कृतज्ञ राहण्याची आपल्याला फार गरज आहे. त्या क्षणी तिला असं वाटलं, की मला त्याची परत इथे आत्ता जाणीव होतीये. तो इथे कुठेतरी आहे, त्याची उपस्थिती मला इथे
जाणवतीये. आणि मग नंतर थोड्या वेळाने ती त्या शेतकऱ्याला त्याला मदत त्यांनी करून दिली. मग नांगर करू दिला, नांगर हाकू दिला त्याच्या शेतात. म्हणून त्याला तिने आभार मानले आणि तिथून ती निघाली. ती निघाली असताना तिला असं कळालं, की तिथे जवळच अयोध्येवरून 2 राजकुमार आलेले आहेत. असं त्या शेतकऱ्यांनी तिला सांगितलं. कारण की त्यांच्या घोड्यांना पाणी देण्यासाठी ते थांबलेले होते. आणि मग तिने अचानक म्हणली, "अयोध्या?" हो म्हणे, "त्यातल्या एका राजकुमाराने तुम्हाला नांगरणी करताना पाहिलं आणि त्यांना खूप आश्चर्य वाटलं, की एक नांगरणी करणारी एक स्त्री शेतामध्ये पाहताना त्यांना खूप विचित्र वाटलं, की एक बाई शेतामध्ये कशी काय नांगरणी करती आहे." तर असा नांगर पण त्यांनी कधी पाहिला नव्हता. कारण नांगर हा पण बनवलेलं जनकाची संकल्पना होती ती. त्यामुळे त्या देशातल्या लोकांना, बाकीच्या देशातल्या लोकांना नांगरणं म्हणजे काय? किंवा नांगर कसा असतो? हे सुद्धा माहीत नव्हतं. आणि असं साधन एक स्त्री वापरतीये, अशी कल्पना पण श्रीरामांनी केली. म्हणजे त्या व्यक्तीने, तो श्रीरामच होता. तर त्यांनी असं त्याला मग शेतकऱ्यांनी सांगितलं, की ती साधी-सुधी स्त्री नाहीये, ती राजकुमारी सीता आहे. तेव्हा त्याला खूप आश्चर्य वाटलं, की अरे वाह! अशी एक स्त्री जिनी शेतामध्ये नांगरणी पण केली, अशा स्त्रीला भेटण्याला फार उत्सुक मी आहे, असं त्यांनी सांगितलं. ते ऐकल्यानंतर सीतेचं शरीर एकदम थरथरलं आणि तिने सोमाकडे पाहिलं. सोमामध्ये असा एक गुण अजून एक होता, की सोमाला सीतेचे विचारपर्यंत त्याचे तरंग कळायचे. जे व्हायब्रेशन ज्याला आपण म्हणतो, की सीतेला काय वाटतंय? सीता आता कशी विचार करते? तिच्यामध्ये काय रिएक्शन्स आहेत? तिच्या मनामध्ये अंतराळात काय चाललेलं आहे? हे सगळं सोमाला कळायचं. त्याच्यामुळे त्या एका दृष्टिक्षेपात सोमाला कळलं, की सीतेला काय वाटतं आहे, की ज्याची ती इतके महिने वाट बघती आहे, तो राजकुमार जो दिसतो आहे, ऐकतो आहे आपण ज्याच्याविषयी, तो हाच अयोध्येचा राजकुमार असावा, सीतेसाठी आलेला, असं सोमाला सुद्धा वाटलं. मग संध्याकाळी जेव्हा ती परत आली, तेव्हा तिने तिच्या आईला-वडिलांना सगळं सांगितलं, की आम्ही कसं गेलो होतो शेतामध्ये, कसं नांगरणी केली. आणि त्यावेळेला मग उर्मिला पण होती. तिला सांगितलं गेलं, की अयोध्येचे राजकुमार पण आलेले होते. त्यांच्या आगमनाची माहिती आता सगळ्यांना कळली. आणि मग असं कळलं, की ते तिथे विश्वामित्र ऋषी जे होते, त्यांच्या आश्रमामध्ये उतरलेले आहेत. मग अर्थातच त्यांना असं वाटत होतं, की महादेवाचं धनुष्य पाहण्यासाठी पण ते येतील. कारण की ते जनक राजांनी सीतेच्या स्वयंवरासाठी महादेवाचं धनुष्य ठेवलेलं होतं. आणि ते स्वयंवरामध्ये भाग घेण्यासाठी श्रीराम पण येतील, असं त्यांना वाटलं होतं. तर त्यांना असं वाटलं, की सीतेला असं वाटलं, की जर का मी नांगरताना जर त्यांनी पाहिलं असेल, तर त्यांना काय वाटेल? तेव्हा तिच्या आईला पण असा प्रश्न आला, की तुला जर नांगरताना पाहिलं आणि तुला स्वयंवरासाठी तू उभी राहिलेली असताना पाहिलं श्रीरामानी, तर त्यांचं तुझ्याबद्दल काय मत असेल? तेव्हा तेव्हा सीता म्हणाली, की ते म्हणत असतील, की ही किती विस्मयकारक मुलगी आहे, असं त्यांना वाटेल. तेव्हा सीतेचा हात जो जिंकेल त्याला हे कळायलाच पाहिजे, की सीता कोण आहे आणि तिच्या हातांबद्दल आदर ठेवायलाच पाहिजे, हे जनक बाबांचं मत होतं. आणि एवढीच माझी अट आहे, की सीता काय आहे हे कळलं ज्याला, त्यालाच हे स्वयंवर जिंकता आलं पाहिजे. तेव्हा असा प्रश्न एकाने विचारला व्यक्तीने, की तसं असेल तर महादेवांचं धनुष्य उचलण्याचा पण तुम्ही का ठेवलात? तर खरं म्हणजे सीता म्हणाली, की खरं तर ते धनुष्य उचलण्याची शक्तीची काही गरज नाहीये. कारण लहानपणीच मी ते धनुष्य उचलत होते. म्हणजे कुणाला जी शक्ती ती असेल म्हणून तो शक्तिवान माणूस असला पाहिजे, जो माझ्याशी लग्न करेल असं नाहीये. तर ती महादेवाचं धनुष्य आहे. हे धनुष्य उचलण्याची परवानगी ज्याला कुणाला महादेव देणार आहेत, तोच माझा पती असणार आहे. हा त्याचा अर्थ आहे. आपण अर्थ काय काढतो? ज्यानी धनुष्य उचललं, ज्यानी ती प्रत्यंचा ओढली, तोच माणूस सीतेला विवाह करण्यासाठी योग्य आहे. तर त्याचा थोडासा अर्थ वेगळा आहे. त्याचा अर्थ असा आहे, की ज्याला महादेव परवानगी देतील तोच उचलू शकतो. तोच प्रत्यंचा लावू शकतो. कारण की आपण पाहिलंय, की रावणाने सुद्धा ते उचललं, पण रावणाला ते उचलता आलं नाही. मग एवढा बलवान, शक्तिशाली रावण असून सुद्धा आणि त्याच्यासारखे असे अनेक राजे असतील, की ज्यांच्यामध्ये प्रचंड शक्ती असेल. मग आपण असं म्हणतो, जसं सीताई म्हणते, की लहानपणी ती त्या धनुष्याशी खेळायची. खेळायची की ती उचलत असणारच आहे. मग ती अशी छोटी मुलगी जर उचलू शकते, तर रावणासारखा बलवान माणूस उचलू नाही शकत. म्हणजे कल्पना हीच आहे, की महादेव ज्यांना परवानगी देतील, तीच व्यक्ती ते उचलणार आहे आणि ज्या व्यक्तीला परवानगी देतील, तीच व्यक्ती सीतेसाठी तिचा पती म्हणून त्याचा अर्थातच निवाडा केला गेलाय, असं समजलं जाणं अपेक्षित होतं. म्हणजेच हे फक्त शारीरिक बळ नव्हतं, तर महादेवांची इच्छा होती, हे
सगळ्यांना लक्षात आलं आणि हे सीतेची पण तीच इच्छा होती. पहिली भेट सीतेची रामाबरोबर झाली ती मंदिरामध्ये झाली. सीतेच्या मागे राजवाड्याच्या मागे जे एक बगीचा होता, त्या बगीच्यामध्ये पार्वती मातेचं मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये जेव्हा सीता गेली होती, त्या ठिकाणी तिथे श्रीराम आपल्या भावाबरोबर आलेले होते. मंदिराचं अतिशय सुंदर असं आहे सुंदर ते मंदिर. तो सौंदर्य त्याचं ऐकून मिथिलेच्या टेकड्या, मिथिलेचे वृक्ष, तिथं वारं जे काही आहे ते निसर्ग सौंदर्याचं जे काही माहिती श्रीरामाने ऐकली होती, ते ऐकल्यानंतर त्यांना फार उत्सुकता वाटली, की मला हे मंदिर बघायचंय, तो परिसर बघायचा आहे. आणि म्हणून श्रीराम पण त्याच वेळेला तिथे आरतीच्या वेळेला आले आणि त्याच वेळेला माता सीता आणि तिच्या 2 सेविका उषा, रोहना आणि ह्या सगळ्या जणी तिथे आलेल्या होत्या. अर्थातच हे झाल्यानंतर ते काही एकमेकांपासून काही फुटांवर उभे होते आणि त्या क्षणी त्या 2 राजकुमारांची उपस्थिती माता सीतेला लक्षात आली. त्या क्षणी माता सीता निश्चल झाली आणि तिला हे जाणवलंच नाही, की आपण कुठल्या जगात आहे. अर्थातच दैवी दोघंही दैवी असल्यामुळे दोघांना अर्थातच त्या स्वतःच्या अस्तित्वाची त्या क्षणी जाणीव झाली असेल. सीतेला झाली होती आणि म्हणून ते दोघंही कुठेही हलले नाहीत आणि मग शेवटी दोघांच्याही म्हणजे आमच्या मधुबनी पेंटिंगच्या वेळेला आम्ही जेव्हा शिकत असतो, म्हणजे जे काही मी गोष्टी ऐकते, त्याच्यामध्ये हा जो प्रसंग आहे, सीतेने रामाला पाहिला, त्याच्यासाठी खूप गाणी बनवलेली आहेत मिथिलेतल्या कलाकारांनी आणि त्याच्यात त्याचं खूप वर्णन आहे, की सीता आणि राम एकमेकांकडे जेव्हा त्यांनी बघितलं, तेव्हा ते फक्त बघतच बसले आणि खूप काळ फक्त ते बघतच बसले. इतकं ते प्रचंड वर्णन त्याच्यामध्ये केलं गेलेलं आहे. तर हा जो शांततेचा भंग शेवटी उर्मिलांनी केला आणि तिने लक्ष्मणाची स्वतःची ओळख करून घेतली आणि मग सीतेचा परिचय दिला आणि शेवटी श्रीराम असं म्हणाले, की "तू राजकुमारी सीता आहेस का? त्या दिवशी तुला मी शेतात पाहिलं होतं. एखादी आई आपल्या बाळाला जसं प्रेमाने आलिंगन देते, तसं तू अतिशय कोमलतेने माती उचललीस आणि आपल्या गालांना तू लावलीस, हे मी तुला पाहिलं." तेव्हा सीता असं म्हणाली, की "हो, मी वसुंधरा मातेवर खूप प्रेम करते आणि तिला मान द्या, असं आम्ही विदेहाच्या लोकांना शिकवतो आणि आमच्या शक्तीचा स्रोत म्हणजे ती आहे. ती माती आहे, वसुंधरा आहे." आणि तेव्हा श्रीराम असं म्हणाले, की "मला पण तुमच्या ह्या पद्धती शिकायला खूप आवडतील. कारण हे ज्ञान अयोध्येमध्ये आहे, ते कोसल राज्यात पण यायला पाहिजे." असं त्यांचं म्हणणं होतं. तेव्हा सीता म्हणाली, की "अतिशय आनंदाने आम्ही तुम्हाला हे ज्ञान द्यायला तयार आहोत." आणि दशरथाने मग दशरथाच्या या दोन्ही सुपुत्रांना राजा जनकाने स्वागत केलं आणि रामाची कीर्ती आधी खूप पसरली होती. त्याचं कारण असं होतं, की श्रीराम तिथे येण्याच्या आधी त्यांनी तारका या राक्षसिणीचा वध केला होता. ती खूप सगळ्यांना त्रास देत होती. हे त्यांनी ऐकलं होतं सगळ्यांनी. सीतेने पण ऐकलं होतं आणि दुसरी गोष्ट अहिल्याची गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की ती दगड होऊन पडली होती आणि ती रामाच्या स्पर्शाने ती पुन्हा एकदा तिला मनुष्य स्वरूप प्राप्त झालं. तर हे एवढी मोठी गोष्ट रामामुळे झाली. हे सगळ्या तिथल्या आसपासच्या राज्यांमध्ये ही बातमी पसरलेली होती. त्यामुळे रामाविषयी सगळ्यांना उत्सुकता होतीच त्यांना बघण्यासाठी. सगळ्या जणी सेविका रामाचं खूप वर्णन करत होत्या, की त्याचे दंड कसे आहेत, त्याची छाती कशी आहे, तो किती परिपूर्ण आहे, इतका सुंदर पुरुष आम्ही कधी पाहिला नाही. त्याचा चेहरा अतिशय सुंदर आहे, त्याचे अवयव अतिशय प्रमाणबद्ध आहेत आणि हे सगळं जण एकमेकांना सांगत होते, तो दिसायला कसा आहे आणि ह्याची चर्चा ही सगळी राजवाड्यामध्ये सुरू होती. आणि सुनैना मला सुद्धा असं वाटत होतं, की त्यांना आम्हाला बघायचंय आणि मग त्यांनी त्यांना जेवणासाठी आपल्या राजवाड्यामध्ये आमंत्रण दिलं. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने रामाला पाहिलंय आणि प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि त्याच वेळेला मग जेव्हा सीतेला कळालं, की श्रीरामानी तारका नावाच्या राक्षसिणीचा वध केला, तेव्हा थोडंसं सीतेला वाईट वाटलं, की एका स्त्रीवरती अत्याचार का केला? तारका ही स्त्री होती. काही राक्षस जरी असले तरी ती स्त्री होती. आणि म्हणून मग तो स्त्रीचा वध झाला. मग निसर्ग नियमाच्याही विरुद्ध नाही का? असं तिला पहिल्यांदा वाटलं. पण अर्थातच नंतर तो विषय श्रीरामांनी पुढे काही काळानंतर त्याचा अर्थ पण सांगितला. पण अर्थातच सीतेला एक गोष्ट खूप छान आवडली, की त्या काळात जसं सांगितलं, की प्रत्येक ऋषी हा आपल्या शक्तीचा, आपल्या साधनेचा उपयोग दुसऱ्यांना काहीतरी दुःख देण्यासाठी त्यांनी केलेला. असं आपण सांगतो, अशी गोष्ट आपण ऐकलेली आहे, की सती अहिल्याला
लपवून तिच्या नवऱ्याला लपवून इंद्र तिच्या घरी आला आणि तिला फसवून त्यांनी उपभोग घेतला आणि तो विश्वासघात झाला म्हटल्यानंतर गौतमांना ते कळलं, म्हणजे अहिल्याच्या पतीला कळलं आणि त्यांनी तिला शाप दिला. पण सीतेचा मुद्दा हा होता, की तिच्या पतीने शाप दिला, पण आपल्या अख्ख्या आर्यावर्तामध्ये एकाही ऋषीमध्ये ती ताकद नव्हती किंवा धैर्य नव्हतं, की ज्यांनी जाऊन तिथे पुन्हा अहिल्येला पुन्हा पूर्ववत मनुष्य बनवणे. हे एकाही ऋषीने दाखवलं नाही. हे साहस किंवा हे धैर्य किंवा ही ताकद ही श्रीरामाने दाखवली आणि म्हणून श्रीरामांबद्दल तिला जास्त रिस्पेक्ट, प्रेम आणि आदर वाटला. कारण तिला त्या वेदनेतून, अहिलेला तिच्या वेदनेतून फक्त श्रीरामाने बाहेर काढलं होतं. यापेक्षा वेगळी करुणा काय असू शकते? असं सीतेला वाटलं आणि म्हणून तिला श्रीरामांविषयी अधिक प्रेम वाटायला लागलं होतं, की हे एवढं मोठं महान कृत्य श्रीरामाने केलं, त्यांनी तिला मुक्त केलं आणि हे हे शापमुक्त करणं हे खूप क्वचित घडतं आणि हे एक ऋषी सुद्धा करू शकला नाही. आणि इतकी शुद्ध आणि इतकी विद्वान असलेली ही स्वतः ऋषी होती. अहिल्या ही स्वतः ऋषी होती. तर हे घडवणारं हे श्रीरामाने केलंय. तेव्हा पुन्हा एकदा हा चर्चेत विषय आला, की ऋषी आपल्या शक्तीचा गैरवापर करताहेत आणि तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि आता ही वेळ आलेली आहे, की ही शक्ती ऋषींकडून काढली गेली पाहिजे. आणि अशा प्रकारे दिवस आला, तो म्हणजे महादेवांचं धनुष्य ज्या महालामध्ये ठेवलं होतं, पिढ्यानपिढ्या ठेवलं गेलं होतं, त्या धनुष्याला समोर ठेवून सीतेचं स्वयंवर सुरू होणार होतं. हे धनुष्य यांच्या घरी कसं आलं? या राजांकडे कसं आलं? तर त्याची गोष्ट अशी आहे, की परशुरामांनी स्वतः त्यांचं या पृथ्वीवरचं जेव्हा कार्य संपलं, तेव्हा त्यांनी आपली सीमा ओलांडून इकडे सगळीकडे भांडणं चालू होती. राजा एकमेकांशी लढत होते. तेव्हा या क्षत्रियांचं निर्दालन करण्यासाठी परशुरामांनी सगळे आता म्हणतात, की त्यांनी क्षत्रियांना पूर्ण निर्दालन केलं आणि पृथ्वीला या मुक्तता त्यांनी केली. आणि हे जे धनुष्य परशुरामांकडे होतं ते महादेवाने दिलं होतं. आणि परशुरामांनी जनक राजाला हे दिलं कारण की त्यांचं असं म्हणणं होतं, की हे एकमेव असं राज्य आहे, जे या धनुष्याच्या शक्तीचा कुठलाही दुरुपयोग करणार नाही. त्याची फक्त पूजा केली जाईल आणि हे कधीही युद्धासाठी वापरलं जाणार नाही. आणि भविष्याप्रमाणे जर पाहिलं तर यापुढे सुद्धा म्हणजे परशुरामांनी कितीतरी काळापूर्वी हे धनुष्य जनक राजाला दिलं होतं. आपण जर सांगितलं की जनक हे त्यांचं घराण्याचं नाव आहे. तर जनक हे घराणं आहे. तर या जनक या घराण्याला परशुरामांनी हे धनुष्य दिलं, तर त्या विश्वासाने दिलं, त्या विश्वासाने सगळ्या राजांनी ते वापरलं. धर्माच्या नियमांप्रमाणे ते चालले. या धनुष्याचा उपयोग त्यांनी कधीही दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी, दुसऱ्यांचं नुकसान करण्यासाठी, दुसऱ्याचा वध करण्यासाठी कधीही वापरलं नाही. सैन्यबळावरती हे राज्य कधीच चाललं नाही. त्यांनी हा विस्तार आपला कधी सैन्यावरती, आपल्या बळावरती केला नाही. अधिक शक्तिशाली ते झाले नाहीत. त्यांनी दुसऱ्यांच्या राज्यावर बळजबरीने चढाई करून ती राज्य जिंकली नाहीत आणि शस्त्रास्त्रामध्ये आपले पैसे गुंतवले नाहीत. ऋषीचा विवेक ज्ञानाचा खजिना हा त्यांचा सगळ्यात मोठा खजिना होता. आणि म्हणून सीतेचा पती होण्यासाठी त्याची प्रत्यंशा लावायची एवढी एकच अट जनक बाबांनी त्यांना हे ध्यानात आलं होतं. हा संदेश त्यांना बाबांना ध्यानात आला होता. आणि म्हणून त्यांनी भविष्यात जर काहीतरी हे स्थित्यंतर आता घडणार आहे, हे त्यांना कळालं, की जो कोणी हे धनुष्य उचलणार आहे आणि त्याची प्रत्यंशा लावणार आहे, तो फक्त सीतेचा पती होईल असं नाही, तर तो धनुष्याचं संरक्षण पण करणारा असेल आणि ती शक्ती पण त्याला ती मिळणार होती. असाच मुलगा किंवा असाच एक व्यक्ती सीतेचा पती होणार हे त्यांना लक्षात आलं होतं. पण अर्थात त्यांना हेही माहिती होतं, की ह्याच्यामुळे हे धनुष्य जेव्हा जाईल, सीतेचं जेव्हा ती जेव्हा जाईल लग्न करून, तेव्हा त्यांच्या राज्याला म्हणजे विदेहाला उतरती कळा लागणार होती. पण त्याचं दुःख त्यांना नव्हतं. कारण त्यांना माहिती होतं काळाच्या ओघात राज्य येतात, राज्य जातात. विदेहाने त्यांना खूप काही दिलं होतं, पुढे देणारच होते. पण भविष्यातल्या संस्कृतीचा पाया रोवण्याचं भाग्य हे त्यांना आता पुढे सुरू करायचं होतं. म्हणजे जे सीता आणि राम हे सुरू करणार होते. स्वयंवराची वेळ आता जवळ आली होती. सगळे राजे आर्यावर्तातले महाराजे भाग घ्यायला आले होते. आणि हळू-हळू एक-एक जण धनुष्य उचलून प्रयत्न करत होते, पण कुणाला ते जमलं नाही. आणि अखेर श्रीरामांनी जेव्हा धनुष्य उचललं, त्याचा भंग केला, तेव्हा सगळ्या लोकांनी म्हणजे विशेषतः सीतेच्या घरातल्या
कुटुंबाने निश्वास टाकला आणि श्रीरामांनी परंतु श्रीरामांनी एक खूप सुंदर घोषणा केली, की त्या प्रत्येक मला विशेषतः ना प्रत्येक पुरुष जो आहे जनक राजा असेल, श्रीराम असतील, अजून पुढे कोणी येणारे आहेत. त्यांचं स्त्रियांबद्दलचं जे विचार करण्याची पद्धत आणि वागण्याची पद्धत, त्याला आपण आजच्या भाषेमध्ये अल्फा मेल म्हणतो ना, ते सगळे मला असे वाटतात, की श्रीरामांनी सांगितलं, की जरी स्वयंवर मी जिंकलो असलो, तरी सुद्धा ह्या स्वयंवराचा जो परिणाम आहे, तो सीतेला मान्य आहे की नाही, हे तिला पहिल्यांदा विचारा. आणि जर का ते तिला जर मान्य असेल, तर आपण हा विवाह करूयात. आणि त्यासाठी मी 1 दिवस देणार आहे. म्हणजे ते दुसऱ्या दिवशी त्यासाठी येणार आहेत. तिला विचार करण्यासाठी आणि तिचं पुढचं भविष्य तिला ठरवण्यासाठी आपण तोपर्यंत घोषणा करू नका आणि मी त्यासाठी उद्या येईन. म्हणजे हा विचार बघा असं नाही, की चला आता मी जिंकलो, तुम्ही सांगितलं होतं, की हा स्वयंवराची ही अट आहे. आता मी जिंकलो, आता करा माझं लग्न तिच्याशी. इथे सुद्धा किती संयम आहे आणि किती विवेक आहे श्रीरामांच्याकडे. तर अर्थातच सीतेने ते मान्य केलं, की श्रीरामांना पती म्हणून मी स्वीकार केलेला आहे आणि सगळीकडे ही बातमी पसरली आणि तशा दृष्टीने मग सगळ्याच गोष्टीचा चर्चा म्हणा किंवा संबंध राजवाड्यात, संबंध नगरीमध्ये सगळे आनंदी आनंद झाला, की सीतेचा विवाह आता श्रीरामांशी होणार आहे आणि त्या दृष्टीने सगळीकडे साजरं सगळं करायला सुरुवात झाली, तयारी सुरुवात झाली. पण तरीसुद्धा सीतेने पुन्हा एकदा ते भेटलेले असताना त्या लग्नाच्या त्याच काळामध्ये सीतेने श्रीरामांना हा प्रश्न विचारला, की तुम्ही तारका ही स्त्री असल्यामुळे तिचा वध का केलात? तुम्हाला एवढा स्त्रीचा जीव का घ्यावा लागला? तेव्हा हे मला त्याचं खूप दुःख झालंय. तेव्हा श्रीरामाने तिला असं उत्तर दिलं, की स्त्री जरी ती असली, तरी ती ॲक्चुअली तो राक्षसी स्वभाव आहे. आणि तो स्वभाव जो असतो, तो स्त्री नसतो आणि पुरुषही नसतो. आणि तेव्हा त्या व्यक्तीला आपण स्त्री म्हणून बघतो, तेव्हा आपल्याला मनातून आपण काळजी करतो किंवा विचार करतो, की "अरे, हिला मारू का नको?" आणि तेव्हा ती कसोटी आपल्याला असते. आणि ही कसोटी त्यावेळेला श्रीरामांची होती, की त्या राक्षसी वृत्तीला त्यांनी मारलं, ना की त्या स्त्रीला त्यांनी मारलं. आणि हे जेव्हा मातेनी तिला कळालं, की हे राक्षस कधी-कधी स्त्रीरूप धारण करून येतात. त्यामुळे जे लढवय्यांनी जे करायचं असतं, ते करण्याची गरज असते आणि म्हणून श्रीराम इथे फसले गेले नाहीत, तर त्यांनी अतिशय योग्य कसोटीत असून सुद्धा योग्य निर्णय घेतला आणि त्यांनी त्या राक्षसी प्रवृत्तीला ठार मारलं, ते संपवलं. हे सत्य त्यांनी समजावून सांगितलं सीतेला आणि त्यामुळे सीतेच्या मनातली ती सुद्धा एक शंका बाजूला झाली. पण अर्थातच पुढे श्रीरामाने एक वाक्य पुन्हा सांगितलं, की मला भीती वाटते, की अशा लढाया पुढे होऊ घातल्या आहेत. अशा प्रकारच्या लढाया पुढे सुद्धा होणार आहेत आणि यापेक्षा सुद्धा कठीण लढाया होणार आहेत. तर अजून बऱ्याच गोष्टी त्यांना सांगायच्या होत्या, पण अर्थातच यावेळेला लग्नाची तयारी सुरू झाली. अयोध्येवरून आता श्रीरामाच्या घरी सगळ्यांना कळलं आणि मग अयोध्येवरून पण पाहुणे यायला सुरुवात झाली. हळू मातेला जाणीव झाली, की आता आपल्याला जायची परत आपल्याला आपल्या घरी म्हणजे आपल्या नवऱ्याच्या घरी जायची वेळ आलेली आहे. त्याच्याशिवाय घरातल्या म्हणजे जनक बाबा, सुनैना विशेषतः मीनाक्षी आणि सगळ्या सेविकांना ही काळजी होती, की आता माता गेल्यानंतर आपलं आयुष्य कसं असेल? कारण आपलं संबंध आयुष्य तिच्याभोवतीच फिरलेलं आहे. आता ती गेल्यानंतर आपलं काय होणार आहे? आपण कसं जगणार आहोत? सुनैना माला जनक बाबा तर अर्थातच वारंवार एकांतात जातील, अरण्यात जातील, ऋषींबरोबर जातील. सुनैना राज्यकारभाराच्या जबाबदाऱ्या वाढून स्वतः जास्त घेतील. त्या कामामध्ये स्वतःला मग्न ठेवतील. पण बाकीच्या सेवकांनी काय करायचं? असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये आला. हळू मग विश्वामित्र आणि युद्ध आणि वेदांबद्दल रामानी वशिष्ठ आणि विश्वामित्राकडून सगळं शिकले होते. पण लग्न होईपर्यंत मधल्या काळामध्ये काही दिवस श्रीराम हे जनक राजाबरोबर राहिले आणि त्या काळामध्ये जनक राजांनी लग्नानंतरचाही थोडा काळ श्रीराम तिथेच राहिले होते. त्यावेळेला त्यांनी नांगरणी कशी करायची, शेती कशी करायची, मातीचे गुणधर्म कसे आहेत, त्याचे जमीन कशी ओळखायची, पृथ्वीनी कसं आपल्याला देणगी दिली, त्याचा वापर आपण कसा करायचा, ग्रामपंचायत म्हणजे नेमकं काय करायचं, लोकांमध्ये स्वतःची न्यायव्यवस्था निर्माण कशी करून द्यायची, असे मूलभूत ज्या काही बदल जनक राजांनी प्रस्थापित केले होते एका राज्यामध्ये, ह्या सगळ्याची शिकवण श्रीरामांना त्यांनी दिली या काळामध्ये. म्हणजे पुढील भविष्यासाठी श्रीरामांना जे काही गोष्टी लागणार होत्या, ते सगळे दृष्टांत आणि संभाव्य धोके
ह्या सगळ्या सूचना श्रीरामांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जनक राजांनी घेतलेली होती. म्हणजे हा रघुकुलाचा हा जो एवढा मोठा आवाका म्हणजे दशरथ राजाचं हे जे राज्य होतं, हे प्रचंड मोठं होतं. म्हणजे विदेह सीतेचं राज्य होतं, म्हणजे सीतेच्या वडिलांचं राज्य खूप छोटं होतं. आणि श्रीरामाचं राज्याचं नाव होतं कोसल, कोसल नगरी. तर आपण अयोध्या ही एक जागा आहे, पण कोसल हे मोठं राज्य होतं. ते कोसल हे खूपच मोठं होतं. विदेह हे ज्ञानपीठ होतं. तिथे ज्ञानी लोक राहत होते जास्त. जॉग्राफिकली म्हटलं, भौगोलिकदृष्ट्या ते छोटं असेल, पण त्याच्यामध्ये ज्ञानी लोक जास्त होते. त्याच्यामध्ये खूप साऱ्या नवीन-नवीन गोष्टी जनक राजांनी आणलेल्या होत्या. जनक राजाकडे उच्च संस्कृती होती, सुसंस्कृत जग होतं आणि हे सर्वदूर पसरवायचं काम मानवी जगाची प्रगती पुढे जास्त काळासाठी करण्याचं काम हे जनक राजांनी श्रीरामाला शिकवलं. आणि जनक बाबांना हे माहिती होतं, की जसं-जसं ऐहिक विकास वाढेल, तसं-तसं आध्यात्मिक ज्ञान हरवून जाणार आहे. पुढे-पुढे जसं-जसं वाढतं मटेरियलिस्टिक गोष्टी जशा वाढत जातात, तसं-तसं आध्यात्मिक गोष्टींना महत्त्व कमी-कमी होत जातं. आता पुढे येणारं जे जग आहे, विशेषतः श्रीरामाचं जे राज्य आहे, इथे प्रचंड ऐहिक वाढ झालेली होती. पुढे-पुढे वाढत चाललं होतं. पैसा पण वाढत चालला होता. पण त्यावेळेला गरज असलेलं ज्ञान जे होतं, ते जनक राजाकडून म्हणजे सीतेच्या रूपाने तिथे जाणार होतं, रामाच्या रूपाने तिथे जाणार होतं. आणि यासाठी ही मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी सीतेला चांगलं प्रशिक्षण दिलं गेलं, असं म्हणूयात. तिथे तिने सर्वात जास्त विवेकज्ञान ग्रहण केलं. लहान-मोठ्या सगळ्या प्राण्यांची काळजी घेण्याची नेमकी काय किंमत असते, ते श्रीरामांना कळेल असं त्यांनी पाहिलं. आणि हळू-हळू आता या गोष्टींची तयारी व्हायला लागली, की आता परत कोण-कोण जाणार? सीतेबरोबर आता कोण-कोण? तर सीता कसं तिच्याबरोबर जाणार आहे, कोणी जाणार नाही. तर एक दिवस सीतेने सगळ्या आपल्या 4 ज्या सेविका होत्या, त्या चौघींना आपल्या बरोबर अरण्यात ती घेऊन गेली आणि त्यांनी सांगितलं, की "आम्हाला तुझ्याशी बोलायचंय." तेव्हा तिने असं विचारलं, की "मला असं वाटतं, की तुम्ही आमच्याबरोबर याल का? तुम्ही चौघी जणी माझ्याबरोबर याल का?" तेव्हा ह्यांना खूप मोठा धक्का बसला, की आम्ही तर असा विचार करत होतो, की आता सीता निघून जाणार. आमच्या आयुष्यात आता काहीच राहिलेलं नाहीये. आमचं आयुष्य शून्य झालंय. तर तिच्याशिवाय आम्ही जगणं शक्य नाहीये. पण आता आम्हाला खूप सुंदर असा तू संधी देतीयेस. म्हणजे पहा खरं म्हणजे सीता राणी होती. ती राज्याची राजकुमारी होती. सर्वाधिकार तिच्याकडे होते. ती ठरवू शकली असती, की चला आता माझं लग्न झालंय, आता तुम्ही माझ्याबरोबर निघायचं. पण तसं तिने नाही केलं. तिने त्या चौघींचीही त्यांना विचारलं, की "तुम्ही येऊ शकणार आहात का?" परवानगी घेतली. त्या चौघींची तिने परवानगी घेतली, की "तुम्ही माझ्याबरोबर यायला तयार आहात का?" कारण की जेव्हा सीतेबरोबर जायचंय, याचा अर्थ मागचं सगळं सोडून जायचंय. अर्थातच मीनाक्षीकडे कोणीच नव्हतं तिच्या मागे असं त्या राज्यात. पण बाकीच्या तिघींचं कोणी ना कोणी तर नातेवाईक होतेच. पण जेव्हा राणीबरोबर जायचं याचा अर्थ तिकडचा मागचा मार्ग पूर्णपणे संपलेला, बंद. कुठलंच नातं ठेवायचं नाहीये. आता पुढचं भविष्य हे राणीबरोबरच असणार आहे. हा विचार म्हणूनच तो विचाराने सीतेने चौघींना हा प्रश्न विचारला. अर्थातच सगळ्यांनी चौघींनी अतिशय आनंदाने त्याला कबूल झाल्या, की "हो, आम्हाला तुझ्याबरोबर यायला खूप आवडेल." तर अशा प्रकारे सीतेबरोबर या चौघी जायला तयार झाल्या. जनक बाबांनी रामाला प्रचंड वेगळ्या पद्धतीने अनेक ज्ञान देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं, की आपल्या ऋषींचं जे कार्य आहे, ते कार्य म्हणजे ते सध्या अतिशय स्वार्थी पद्धतीने काम करत आहेत. बरेचसे ऋषी करताहेत. राजांच्या आणि शासनकर्त्यांच्या पण मनात स्वार्थीपणा भरलेला आहे. जनतेच्या हितासाठी ते हिताकडे ते दुर्लक्ष करतायत. त्यांच्याकडे त्यांचं लक्ष नाहीये. आणि जर का हे असं चालू राहिलं, तर लवकरच सगळ्या देशाची धूळदाण होऊ शकते. आणि मग याला पर्याय, याला उत्तर म्हणजे काय? तर स्वशासन. लोकांच्यामध्ये स्वशासन भिनवणं गरजेचं आहे. आत्तापर्यंत ऋषींनी लोकांच्या मनावर नियंत्रण ठेवण्याला काम केलं होतं. परंतु त्याच्यामुळे ते हळू समाजावरती पण नियंत्रण ठेवायला लागले होते. परंतु आता आपल्याला लोकांनी स्वतःवरती नियंत्रण कसं ठेवायचं हे शिकलं पाहिजे. याला वेळ लागणार नक्कीच आहे. परंतु ह्याच्या आता बिया पेरणं गरजेचं आहे. इथे विरोध होणार आहे. गावकरी लोकं सुद्धा ह्याला तयार नाही. कारण की लोकांना राजा आहे ना, बस आमचा राजा आम्हाला सगळं बघेल. ह्या वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या, हजारो पासून आलेले हे संस्कार लोकांकडून एकदम असे काढून टाकणं खूप अवघड होतं.
कारण स्वतः राज्यकारभार करण्यापेक्षा दुसऱ्यांनी केलेला राज्यकारभार लोकांना जास्त पसंत होता. पुढाकार घेण्यापेक्षा मागे मागे जाणं त्यांना पसंत होतं. पण जनक राजाचं असं म्हणणं होतं की जर का हे असं राहिलं तर मानसिक विकास लोकांचा होणार नाही. हे त्यांना माहिती आहे की ते उत्सुक नाहीयेत, पण त्यांना आपण आता हळूहळू हे शिकवायला पाहिजे. त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यांना सांगायला पाहिजे की जर प्रकाशाकडे जायचं असेल तर हा अंधकार हळूहळू आपल्याला मिटवायला पाहिजे. स्वतःवरती आपण स्वावलंबी व्हायला पाहिजे. स्वतः निर्णय घ्यायला पाहिजे. स्वयंशासन तयार केलं पाहिजे. प्रत्येकाला आता यापुढे आपली जबाबदारी स्वीकारला शिकायची गरज आहे. आतापर्यंत पुढच्या मार्गदर्शनासाठी लोकांनी राज्यकर्त्यांवरती अवलंबून राहता कामा नये. जर त्याला शक्य असेल तर मनुष्याच्या मनामध्ये धर्माची समज निर्माण करण्याची फार गरज आहे. आणि रामाला त्यांनी सांगितलं की आतापासून पुढे स्वयंशासन हेच खरं पुढचं भविष्य आहे. हे भवितव्य आहे आणि त्याची सुरुवात आता तुझ्यापासून होणार आहे. म्हणजे श्रीरामापासूनही सुरुवात होणार आहे. कारण पुढे येणाऱ्या लाखो वर्षांसाठीचा पाया तू रोवणार आहेस. म्हणजे पहा आज आपण लोकशाहीमध्ये आहोत. भारत देश हा लोकशाहीमध्ये आहे. हजारो वर्षापूर्वी त्या जनक राजांनी हा विचार केला होता की पुढच्या लोकांना हे असं पाहिजे आणि त्याचा पाया श्रीरामांनी घातला होता. श्रीराम आणि माता सीता. आणि म्हणून हजारो वर्ष, जो 7 ते 8,000 वर्ष झाली आहेत, आजही आपण श्रीरामाला तेवढ्याच प्रेमाने आणि आदराने जय श्रीराम म्हणतो. आजही अयोध्येतलं मंदिर आपल्यासाठी सर्वोच्च मंदिर आहे. कारण 8,000 वर्षापूर्वी ह्या लोकांनी जे काही केलंय आपल्यासाठी, भविष्यातले लोक जे आपल्याला त्यांनी कधी पाहिले नाहीत, कधी पाहणार नव्हते, अशा आपल्या लोकांसाठी आणि आपल्यापेक्षाही पुढे येणाऱ्या लोकांसाठी जे काही त्यांनी त्याग केले, जे काही कष्ट केले, जे काही विचार केलेत, ते पुढच्या येणाऱ्या भविष्यातील लोकांसाठी केलेले आहेत. तर हा विचार जो केलेला आहे तो जनक राजांनी केलेला आहे. आणि ह्या आपल्या लोकांच्या मध्ये बीज पेरण्याचं काम श्रीरामांनी करावं असं जनक महाराजांचं म्हणणं होतं. मिथिला खूप लहान आहे. अयोध्या प्रचंड विस्तारित होणार आहे. आणि हे तुझं आणि सीतेचं एकत्रितपणे करायचं कार्य असणार आहे. आणि म्हणून मला आता लक्षात आलं, हे जनक राजा म्हणतात, माझ्या आता लक्षात आलं की हे सगळं शिकण्यासाठीच सीतेने मिथिला निवडली. जन्म घेण्यासाठी सीतेने मिथिला निवडली. आणि मानवी मनामध्ये हे ज्ञान जागृत करण्याचा आम्ही प्रयत्न केला, तो आता अयोध्येमध्ये जाण्यासाठी. म्हणजे मिथिलेतून सीता अयोध्येत जाणार आहे आणि सीता आणि राम मिळून हे सगळं ज्ञान पुढे सगळीकडे पसरवणार आहे. हे सगळं सांगत असताना जनक बाबांचे हे शब्द सगळे ऐकत होते. त्यावेळेला जवळजवळ सगळ्या सेवकांसमोर हे सगळं चाललं होतं. म्हणजे सगळ्यांनी हे ऐकावं. म्हणजे असं काही नव्हतं की हे गुपचूप त्यांचं प्रायव्हेट काहीतरी कॉन्व्हर्सेशन चाललंय आणि फक्त राजा राजवाड्यांपुरतंच हे मर्यादित आहे, राजघराण्यासाठीच हे मर्यादित संभाषण आहे, असं नव्हतं. तर हे सगळ्यांना समजावं, म्हणजे सेवकांपर्यंत त्यांच्या कानावर पण हे यावं. कारण की सेवक पण पुढे इतरांशी बोलताना हा जो मेसेज आहे, ही जी चर्चा आहे, हे ज्ञान आहे, हा जो निरोप आहे, हे सगळं पुढे लोकांपर्यंत पोहोचवतील, हा त्याच्या मागचा उद्देश होता. आणि म्हणून एका सेवकाने असं विचारलं की खरं म्हणजे एवढे जनक राजा एवढे बुद्धिमान आहेत, एवढे स्वतः सगळे शिकलेले आहेत, त्यांना एवढी सगळी जाणीव आहे, मग कशाला हे सगळं करतात? कशाला लोकांच्या हातात देतात? आहेत ना त्यांचं, आम्ही सगळं ऐकतोय आणि ते सगळं करू शकतात, तर मग हे कशासाठी पाहिजेले? तेव्हा दुसऱ्याने त्याला उत्तर दिलं की हे तर आत्ता आपल्याला कळत नाहीये, पण आपल्याला असं एवढं नक्की आहे की असे महाराज मिळणं इतकं भाग्य प्रत्येक राज्याला मिळतं असं नाही. बहुतेक जनक बाबा पुढच्या भविष्याचा विचार करतायत. जनक बाबांची दूरदृष्टी फक्त आपल्या राज्यापुरती नाहीये, तर त्यांची खूप मोठी दूरदृष्टी आहे. तर अशा रीतीने ह्या लोकांची अशी विचार, अशी चर्चा सुरू झाली. आणि जेव्हा पुन्हा आता हे निघण्याची तयारी झाली, ते निघण्याचा प्रसंग फार सुंदर येतो. तुम्ही स्वतः वाचावा, त्याच्यात मी जास्त बोलणार नाहीये. पण त्याचं शेवटचं ते खूप सुंदर आहे की जेव्हा एक करत सुनैना अ, माता सीता हे सगळे एकत्र आले, तेव्हा सुनैनामानी उर्मिलाच्या हातामध्ये कंकण दिलं आणि आपल्या मुलीला म्हणजे सुनैनामानी आपल्या मुलीला सीतेला आपल्या गळ्यातला एक सुंदर असा हार दिला. अतिशय मौल्यवान हार. तिने सांगितलं की हा मला माझ्या आईने दिला होता, जो मी तुला आता देतेय. तू जिथे असशील, जिथे तू जाशील, तिथे हा हार तू घेऊन जा आणि म्हणून तुला मी हा देते आहे. जनक बाबांनी सीतेला खूप सुंदर सांगितलं. एक वडील किती सुंदर असू शकतात ह्याचा एक आदर्श मला जनक बाबांच्या म्हणून मी खूप प्रेमात आहे.
तर त्यांनी असे निरोपाचे शब्द दिले, की "तू कोण आहेस आणि का आली आहेस, हे नेहमी लक्षात ठेव." मला असं वाटतं, की हे सगळ्यांसाठी आज पण तुमच्या माझ्या प्रत्येकीला हे ॲप्लिकेबल आहे. म्हणून मी तुम्हाला पुन्हा सांगते, की आपण ध्यान करताना किंवा दररोज 24 तास अवेअर असताना सुद्धा हे सतत लक्षात ठेवलं पाहिजे, की तू कोण आहेस आणि का आली आहेस, हे नेहमी लक्षात ठेव. मिथिलेकडून तुला ज्याची गरज होती ते सगळं तू मिळवलेलं आहेस. आता तू ते सगळं जगभर वाटण्यासाठी निघालेली आहेस. म्हणजे मिथिलेकडून तुला मी सगळं दिलंय. आता हे सगळं तुला बाहेर वाटायचंय आणि ह्याची सतत जाणीव ठेव तू कोण आहेस, ते विसरू नकोस. आणि तिने सांगितलं, की अ, त्यांनी नंतर जनक राजांनी श्रीरामाला पण सांगितलं, की मी मिथिलेवर प्रेम करायला श्रीराम आता म्हणाले, की मी आता मिथिलेवरती खूप प्रेम करायला लागलोय. तुमच्याकडून मी खूप शिकलोय आणि मला तुमच्यासोबत इथं सगळं आयुष्य घालवायला पण खूप आवडेल. तर जनक बाबा म्हणाले, की "रामा, मी माझं सगळं ज्ञान तुला दिलंय. त्याचा जगाच्या उद्धारासाठी वापर कर. त्याचा उपयोग कर. आणि तुम्ही आता दोघं जण एक आहात. तुम्ही जे प्रेम प्रकट कराल, ते भविष्याचा पाया असेल. येणारी हजारो वर्ष ह्या जगाला हे प्रेम, हे तुमच्यातलं प्रेम हे जगाला आधार देणार आहे." आणि ह्या चौघी जणी त्यांच्या मागोमाग निघाल्या आणि अनपेक्षितपणे सीता आणि उर्मिला बरोबर निघाल्या. चौघी जणी त्यांच्या सेविका ज्या होत्या, ज्याच्यामध्ये मीनाक्षी होती. ह्या सगळ्यांकडे जनक बाबा अचानकपणे आले आणि ते म्हणाले, की "आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊन देईल असं तुम्हाला वाटतं का?" पहा, सेविकांना सुद्धा आपला राजा असं म्हणतोय, ही भावनाच केवढी, ही अपेक्षाच नाहीये. आपल्या मुलीचं लग्न आहे, तिला तो निरोप देतायत आपले राजे किंवा आपले महाराज आणि ते ठीक आहे चाललंय आणि ही त्या चौघी जण त्यांच्यावर चालल्यात. हे अगदी सहज सोपं होतं. त्यात काही असं अपेक्षितच नव्हतं कोणी काही म्हणावं. पण मुलीला निरोप दिल्यानंतर सुद्धा एक बाप ह्या चौघींना जे म्हणतो, ते त्यांना तेवढंच आपल्या मुलीप्रमाणेच ते प्रेम करतात. हा त्यातून एक त्यांचा भाग दिसतो. की ते असं म्हणतात, की आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देईल असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही सुद्धा माझ्या मुली आहात. तुम्ही नेहमी घेता तशी सीता आणि उर्मिला यांची काळजी घ्या आणि तुम्ही स्वतःची सुद्धा काळजी घ्या. आणि माझ्याकडे जे विशेषतः मीनाक्षीकडे बघून ते असं म्हणाले, की "तुझ्या वडिलांना प्रसन्न करण्यासाठी तू सर्व काही केलंस. तू त्यांच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा जास्त काम केलंस. आणि ह्याची जाणीव मला आहे, ह्याच्यात काही शंका नाहीये. तेव्हा तू तुझ्या समर्पणाने त्यांना खूप मोठा मान मिळवून दिला. तुझ्या वडिलांना त्यांचं नाव तू खूप मोठं केलंयस." तेव्हा हे शब्द मीनाक्षीसाठी खूप मोठे होते. जनक राजांनी तिच्यासाठी वापरलेले शब्द हे खूपच मोठे होते. कारण की आत्तापर्यंत तिच्यासाठी असं कोणीच छान बोललं नव्हतं आणि जनक बाबा हे बोलतायत. त्या क्षणी तिला जाणवलं, की मी जनक बाबांना सोडून चाललीये. काय असतं ना, आपल्याला असं वाटतं, की मी सीतामातेबरोबर चालली, त्या आनंदात आपण चाललेलो असतो. पण ज्या जनक बाबांनी आपल्याला एवढं प्रेम दिलंय, आजही आपली ती काळजी घेतायत आणि आज आपलं कौतुक करतायत, की तू तुझं नाव वडिलांचं नाव मोठं केलंयस. तू एवढं छान काम केलंयस आणि अशा व्यक्तीला, अशा वडिलांसारख्या असणाऱ्या मोठ्या शक्तीला मी सोडून चाललीये म्हणजे काय? हे त्या क्षणी तिला जाणवलं. ते आमचे रक्षक होते. ते आमचे आधार होते. प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही त्यांच्याकडे बघायचो. आमच्या वडिलांच्या बरोबर कनेक्ट व्हायला म्हणजे संपर्क साधण्याची ती एक साखळी होती आणि माझ्या भूतकाळाची सुद्धा ती एक साखळी होती. कारण जनक बाबा होते म्हणून तिचा भूतकाळ होता. जेव्हा ती जनक बाबांना पण सोडेल, तेव्हा भूतकाळ पण संपलेला असेल तिचा. मातेवरचं माझं प्रेम आणि श्रद्धा हे मला मार्गदर्शन करेल. पुढे आम्ही कुठे चाललोय अज्ञातात हे आम्हालाही माहीत नाही. पण मातेकडे वळले तेव्हा मला तो आनंद अजून जाणवला, की ही निवड मी करत नाहीये, तर ती मला निवडतीये. तर मिथिलेतून आता मी सोडून आता नवीन जीवन जगण्यासाठी आता मी अयोध्येत चालली आहे. तर हा खूप सुंदर प्रसंग आहे, की आनंद पण आहे, उत्सुकता पण आहे. माते सीतेबरोबर राहायचं आहे, तिच्याबरोबर नवीन जीवन जगायचंय. भविष्याबद्दल काहीच माहिती नाहीये, ते पण आहे आणि त्याच वेळेला बाबा जनक जे माझा आधार होते, सर्वस्व होते माझं आणि ते अजून नवीन-नवीन कळतंय आणि आता शेवटच्या क्षणी तर अजून जास्त कळलं, की ते माझे रक्षक होते. ते माझी काळजी घेतायत, ते माझा आधार आहे आणि त्यांना मी आता सोडून चालली ह्या अशा संमिश्र भावनेतून, अशा अवस्थेतून आता मीनाक्षी चालली आहे सीतेबरोबर तिच्या गावी, म्हणजे तिच्या सासरी, म्हणजे अयोध्येला. आता आपण उद्यापासून अयोध्येला काय घडतंय आणि पुढचं सीतेचे कसं आयुष्य, सीता आणि श्रीरामाचं पुढे कसं होणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर खूप छान वाटलं मला आणि धन्यवाद. थँक यू.
थँक्यू ताई. खूप छान. अगदी आम्ही स्वयंवर अटेंड केलं, सोहळा अटेंड केल्याचं सचित्र वर्णन खूप छान नेहमीप्रमाणे. आणि श्रोत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे सर्वानुमते आम्ही ठरवलं की आपण 15 मिनिटं ताईंशी हितगुज किंवा काही जर शंका असतील, प्रश्न असतील तुमचे, त्याच्यासाठी आपण ओपन करतोय. तर एकच विनंती आहे की ज्यांना प्रश्न विचारायचा आहे त्यांनी हँड रेज करा आणि जर ज्यांचा व्हिडिओ चालू आहे त्यांचाच प्रश्न घेतला जाईल. तर तुम्ही जोपर्यंत हँड रेज करताय तोपर्यंत एक प्रश्न चर्चेतनं आला होता आणि तो मी ताईंना शेअर करते. त्याचं उत्तर चालू असताना तुम्ही हँड रेज करा, मग मी अनम्यूट करेन. तर ताई, आपण खूपदा उल्लेख केलाय की आणि आपण जे म्हणतोय की महावतार बाबाजींची शक्ती आहे आणि ते कार्य घडतंय वगैरे. पण बऱ्याच लोकांना ऐकायची इच्छा आहे की महावतार बाबाजी कोण आहे ऍक्च्युली. तर त्याच्यावर तुम्ही थोडं हे केलं तर. जे काही ऐकलंय वाचलंय त्याच्याप्रमाणे महावतार बाबाजी हे त्यांचं वय जे आहे आता शरीरामध्ये जसं आपण वयाचे आहोत तसं या पृथ्वीवरचं त्यांचं वय जवळजवळ 2500 वर्षाचे ते आहेत. म्हणजे आपल्याला थोडंसं ते बिलीव्ह होणार, विश्वास बसणार नाही, परंतु अशा काही सिद्धी असतात की ज्यांनी आपण अशा गोष्टी मिळवू शकतो. तर असं सांगतात की जेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण देह सोडायचा, तेव्हा त्यांची जी मोठी बहीण आहे त्या बहिणीने त्यांना असा आग्रह केला किंवा त्यांना असा एक आदेश दिला की जोपर्यंत हे कलियुग संपत नाही तोपर्यंत तू हे शरीर सोडायचं नाहीये. आणि त्यांना एक वेगळी समाधी सिद्धी दिली ती म्हणजे सौरभ समाधी ज्याला म्हणतात, की ज्याच्यामध्ये त्यांचं शरीर जे आहे ते 22-25 वर्षाच्या मुला एवढंच राहतं. म्हणजे ते कितीही वर्षाचे असले तर त्यांचं शरीर दिसताना 22 ते 25 वर्षाच्या मुला एवढंच दिसतं आहे म्हणजे तेवढं शरीर. तर ते महावतार बाबाजी जे आहे ते आतापर्यंत आपण ज्या ज्या गुरूंना मानतो, कुठलेही गुरु असतील, त्या सगळ्यांचे ते मोठे, त्यांच्या सगळ्यांचे ते गुरु आहेत. एक पुस्तक आहे राम भोसलेंचं, त्याचं नाव आता मला आठवत नाहीये, सांगेन ते. त्या पुस्तकामध्ये त्यांचं वर्णन आहे की एक गुरुपौर्णिमेचं वर्णन आहे की त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की सगळे गुरु हे बाबाजींना कसं त्यांना नमस्कार करतात किंवा त्यांना कसं ते मानतात, सगळा त्याचाच उल्लेख आहे. तर बाबाजी असं म्हटलं जातं की बाबाजी हे या पृथ्वीचे CEO आहेत, म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. म्हणजे आज हे पृथ्वीवर जे काही चाललंय त्याचे सगळं काही कार्यभार ते सांभाळत आहेत. आणि पृथ्वीबरोबर अशा अजून एकूण 18 अशा एंटिटीज आहेत किंवा असे पृथ्वी हा जसा एक ग्रह आहे तसे 18 ग्रह आहेत की ज्याची काळजी बाबाजी घेतात. तर महावतार बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या गोष्टी सुरू आहेत, आध्यात्मिक आणि सगळ्याच गोष्टींमध्ये. पण आपल्याला एक खूप आश्चर्याची गोष्ट वाटेल की बाबाजींची कुठे आरती म्हटली जात नाही, बाबाजींचं कुठेही मंदिर नाहीये. तर बाबाजी हे अतिशय प्रॅक्टिकल असे गुरु आहेत. ते कुठल्याही म्हणजे बाकी कुठल्याही गोष्टी म्हणजे प्रोएक्टिव्ह म्हणतो आपण त्याला की काम करा, जे दिलंय ते काम करा आणि साधना करा, एवढं त्यांचं आहे. तासनतास ध्यान करा, तासनतास नाम घ्या, अशा ते प्रकारातले बाबाजी नाहीयेत. तर हे बाबाजीचं खूप काही गोष्टी आहेत, खूप सारी पुस्तकं आहेत त्या बाबाजींबद्दल. तर एखादा स्पेसिफिक प्रश्न असेल त्यांच्याबद्दल तर विचारू शकता. पण ही जनरल त्यांची माहिती आहे आणि बाबाजी सगळीकडे त्यांचा संचार असतो. ते सगळीकडे फिरत असतात. पण जास्त करून असं म्हणतात की शंबाला म्हणून त्यांचा एक भाग आहे, जो एक अतिशय उच्च व्हायब्रेशन्स असलेल्या लोकच तिथपर्यंत जाऊ शकतात आणि बाबाजींना जेव्हा इच्छा असते तेव्हा ते त्यांना हव्या त्या शरीरामध्ये लोकांना ते भेटू शकतात किंवा ते भेटतात. असे काही लोक आहेत की ज्यांना बाबाजी भेटलेले आहेत. धन्यवाद ताई. मला हँड रेज नाही दिसत आहे कोणाचा. काही चॅट मध्ये प्रश्न आलेत का मी बघते. शुभांगी हँडरेज आहे. का मग? अच्छा, पण मला नाही दिसत आहे. कोणीतरी आता हात वर आहे, हँडरेस होता. पुनः मुरण करून देऊ का? सॉरी 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 सॉरी. पूनम, मी तुला रिक्वेस्ट पाठवते. फक्त व्हिडिओ सुरू करा ज्यांना विचारायचंय त्यांनी, म्हणजे मला कळेल कोण बोलतंय. पूनम, आलाय तुला रिक्वेस्ट? आले ना? ओके.
हा, नमस्कार शुभांगी ताई. नमस्कार. खूप खूप छान सुरुवात झालेली आहे. 2 दिवसापासून 3 दिवसापासून आम्ही ऐकतोय. मला दिसत नाहीये, सॉरी, तुम्ही दिसत नाहीये. माझा व्हिडिओ सुरू. व्हिडिओ ऑन आहे. बर बर, ठीक आहे, बोला. हा, हा, दिसल्या. खूप छान अनुभव ऐकायला मिळतोय आणि कोइन्सिडन्स असा आहे की ही मालिका शृंखला, स्वाध्याय शृंखला अनघा ताई, वीणा आणि शुभांगी यांच्याकडनं मला कळायच्या आधी म्हणजे हे पुस्तक मी 1 वर्षभरापूर्वी वाचलं होतं. पण समहाऊ मला असं वाटलं की मी थोडीशी मोटिवेशनची परत गरज आहे मला स्वतःला. तर मी हे पुस्तक 3 आठवड्यांपूर्वी परत एकदा वाचायला घेतलं आणि मला आठवड्याभरानंतर कळलं की ह्याच्यावर स्वाध्याय शृंखला शुभांगी ताई घेणार आहे. मी खूपच खुश झाले या गोष्टीवर. कारण आपण जे वाचतो आणि दुसऱ्यांच्या अंडरस्टँडिंगने त्यातूनही तुमच्याकडे जी माहिती आहे किंवा पर्स्पेक्टिव्ह आहे त्याने ते परत वाचणं असा दुहेरी प्रवास आता माझा त्या पुस्तकाबरोबर चालू आहे. तर मला मजा येते 2-3 दिवस झाले हे सगळं ऐकताना. आणि तुम्ही काल का परवा म्हटलात त्याप्रमाणे रोज झोपताना सीतायण पुस्तक माझ्या शेजारी असतं. कारण झोपताना ते पुस्तक वाचते आणि तुम्ही उल्लेख केला त्याचप्रमाणे ते पुस्तक शेजारी असतं आणि माहित नाही मला त्याच्यातून ऊर्जा मिळते का काय कसं. पण दुसऱ्या दिवशी खूप अतिशय प्रसन्न वाटतं, सकाळी उठल्यावर एकदम फ्रेश असते. तर ह्या सगळे छोटे छोटे अनुभव त्या पुस्तकाशी रिलेटेड मी सुद्धा घेतेय आणि तुम्ही माहिती जी देताय त्याच्यातून खरंच खूप तुम्ही जे जे बोलताय तसंच फिलिंग मला असं वाटतं मला आणि इतर ज्यांनी कोणी सीतायण पुस्तक वाचलं असेल त्यांना येत असेल. कारण जनक बाबांबद्दल माझं इतकी कमी माहिती होती, या पुस्तकातून इतकी मोठ्या हो. प्रमाणात ती माहिती मिळाली आहे. त्यांच्याबद्दलचा आदर, त्यांच्याबद्दलचं प्रेम इतकं वाढलंय. आणि तशीच दुसरं एक कॅरेक्टर या पुस्तकातलं आहे आणि ते म्हणजे हनुमान. त्यांच्याबद्दलची पण मारुतरायाबद्दलची पण माहिती इतकी मिळाली या पुस्तकातनं की मी खूप सरप्राईज झाले होते त्यांच्याबद्दलची ही माहिती वाचून. तर मला असं वाटतं सीतायण हे पुस्तक स्टार्ट टू एंड इतक्या गोष्टी ज्या अज्ञातात होत्या किंवा माहितीच नव्हत्या त्या समोर आल्यात या पुस्तकाच्या रूपाने. आणि त्याचं निरूपण किंवा त्याच्यातले भाव अर्थ अजून सोप्या पद्धतीने छान तुम्ही आमच्या समोर मांडताय आणि हा अनुभव आम्हाला सगळ्यांना देताय त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मजा येते, मी खूप खुश आहे हे ऐकताना. थँक्यू. आणि हे अरेंज केलं त्याबद्दल तिघी मैत्रिणींना सुद्धा धन्यवाद. सो माझे फक्त ग्रॅटिट्यूड तुमच्यापर्यंत पोहोचवायचे ग्रॅटिट्यूड. होते. येस. ग्रॅटिट्यूड. थँक्यू. आज मला अनघाताईंनी अजून एक गोष्ट सांगितली की त्यांचं माहेरचं नाव शुभांगी आहे. त्यामुळे तीन शुभांगींनी उभा केलेला केलेला हा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे ते शुभांगी नावात काहीतरी आहे असं दिसतं. त्या 3 एनर्जीज एकत्र आल्या शुभांगी नावाच्या. येस येस. अजून एक छोटंसं मला त्याच्यात सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही जे म्हणता ना आपण अनुभव घेत असतो त्या पद्धतीने याच पुस्तकाशी रिलेटेड या पुस्तकातला जो चॅप्टर आहे सीतेचा जन्म, हे जेव्हा मी वाचत होते, तो चॅप्टर जेव्हा वाचनात माझ्या आला त्याच वेळेला माझी आई आणि बाबा ट्रिपला जनकपूरला गेले होते आणि सीतेच्या मंदिरात सीतेच्या जन्माच्या स्थळी तिथे ते त्याच दिवशी पोहोचले होते. तर मला हा अरे इतका प्रचंड म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही की हा योगायोग वाटलाच नाही मला. नाही. मी म्हणजे आईला फोन करून लगेच सांगितलं की मी तोच चॅप्टर वाचते तर माझा नमस्कार, माझं ग्रॅटिट्यूड तू पोहोचव सीता मातेपर्यंत. तर हा असे कोइन्सिडन्स खूप येत हो. आहेत अनुभव वेगळे त्याच्याशी म्हणजे आपण रिलेटेड. तिथे कनेक्टेड आहोत असं. म्हणजे आई आहे, तुमची आई आहे. दुसरं कोणी नाही. हो तुमची आई कनेक्ट, म्हणजे आई तिथे फिजिकली हो गेली म्हणजे तुम्हीच गेलात असंच आहे ती. कारण एनर्जी एकच आहे. आणि हो. सीता मातेला म्हणजे तुम्हीच तिथे गेलात असंच म्हणायला पाहिजे. सो ते असंच कनेक्ट आहे. म्हणायला पाहिजे. हो हो येस येस. म्हणजे मला ते खूप खूप असं त्याचं भरून आलं मनातून असं हो. की हा असा घडतंय या गोष्टी अशा. सो राईट, येस राईट. येस शेअर करायचं होतं. येस येस. थँक्यू थँक्यू. थँक्यू, थँक्यू. थँक्यू कांचन पूनम. रुपवते, तुम्ही बोला. कांचन रुपवते, तुम्ही हँड रेज केलाय. त्यांचं मला वाटतं इंटरनेटचा काहीतरी प्रॉब्लेम आहे का? नमस्कार. मे बी तुम्ही तुमचा व्हॉइस हे होतोय, तुम्ही व्हिडिओ ऑफ केलं तरी चालेल, म्हणजे हा, जर नाही. व्हिडिओ ऑफ हो करा मी म्हणजे तुम्हाला. बोलते. राईट. ऐकायला येतं? हॅलो. हा, हा, बोला. येतोय. बोला. खूप खूप छान
चाललेलं आहे. हॅलो हा, ऐकू येतंय आता. हॅलो हो हा हो. अं, खूप छान ही स्वाध्याय मालिका चालू आहे. खूप बरं वाटतं. मला प्रश्न असा होता की महाअवतार बाबाजी भेटू शकतात का? तुम्हाला भेटले का ते प्रत्यक्ष? नीट आणि मधला ते मी शब्द काही असं चार शब्द ऐकले नाहीत. भेटू शकतात का? नाही परत विचारा. मे बी त्या म्हणतायत की महाअवतार बाबाजी भेटू शकतात का आणि ते तुम्हाला भेटले आहेत का, बहुतेक असा क्वेश्चन आहे. बरोबर ना कांचनताई? हॅलो हा बरोबर हा आहे, बोला. बरोबर आहे. महाअवतार बाबाजी भेटू शकतात. पण कुणालाही भेटू शकतात, पण त्यासाठी आपली पण ती एनर्जी व्हायब्रेशन वर स्पंदन आपले तेवढी मॅच करायला पाहिजे. त्याचं उदाहरण मी तुम्हाला सांगेन की माझ्याकडे साधा फोन आहे, हँडफोन म्हणजे नॉर्मल जुना फोन, स्मार्टफोन नाही. आणि मला कोणतरी व्हिडिओ कॉल करतंय. पण जर माझ्याकडे जर तो स्मार्टफोनच नसेल, तर तो व्हिडिओ कॉल माझा होईल का? कारण माझ्याकडे स्मार्टफोन नाहीये, म्हणजे माझ्याकडे लो एनर्जी आहे. तर माझ्या हातात एकच काम आहे की मला माझी एनर्जी वरती जायला पाहिजे. तरच मी त्यांना कनेक्ट होऊ शकते. म्हणजे ते तर सगळ्यांशी कनेक्ट होतात. त्यांचा फोन चालू आहे. आपला रिसिव्हिंगचा प्रॉब्लेम आहे. कारण आपलं नेट बंद आहे. ओके आपल्या भाषेमध्ये मी सांगतेय. हो, सो कळलं आपल्याला कळलं. स्मार्टफोन घ्यायला पाहिजे. ऍपल घ्यायला पाहिजे किंवा जे काय आहे ते घ्यायला पाहिजे. जितकं जास्त हायर आणि हायर लेवलचा फोन घेऊ, तितकं आपल्याला इझिली कनेक्टिव्हिटी मिळेल मग. है ना? साधना करायला पाहिजे. तेवढी साधना साधना आणि करायला ध्यान, पाहिजे. आणि त्याच्याबरोबर अजून एक गोष्ट की तीव्र इच्छाशक्ती. प्रेम. येस. साधनेपेक्षा सुद्धा मी असं म्हणेन की तीव्र प्रेम. प्रेम ही अशी गोष्ट आहे जी सीतेचं पण सांगितलं आणि हा जो मला अनुभव आहे. आणि पूर्वसुकृत म्हणण्यापेक्षा आपण आधीच्या जन्मात केलेल्या साधना. कारण की मला बाबाजींनी मला 2दा दर्शन दिले, 3दा दर्शन अच्छा. दिले बाबाजींनी. पण हो. ऍक्च्युली तुम्ही मला जसे दिसतात तसं मी म्हणणार नाही. पण मला ते दिसलेले आहेत आणि ते माझ्याशी बोललेले आहेत. म्हणजे त्यांच्याकडून मला मार्गदर्शन मिळतं. म्हणजे ते माझ्याकडून ऑटो रायटिंग करून घेतात. त्यांनी मला एक पुस्तक लिहून दिलेलं आहे. ऑटो रायटिंग मधून एक पुस्तक त्यांनी लिहून दिलेलं आहे. आणि त्यांनी माझ्याकडून मला जे काही पर्सनल मेसेजेस येतात ते त्यांनी मला त्यांच्या अक्षरामध्ये माझ्या हातून ते येतात. ते केव्हा ते मी तुम्हाला दाखवेन. जेव्हा हे सीतायन करणार होतो आपण, तेव्हा त्यांनी एक सुंदर 2 दिवस आधी का 1 दिवस आधी त्यांनी अनघाताईंना पण शेअर केला होता तो एक्सपिरियन्स की त्यांनी असं लिहून दिलं होतं की अनघाई, तुम्हाला आठवतंय त्यांनी काय लिहून दिलं होतं आपल्याला? हे बंद करायला. त्यांनी एक सेकंद, मला एकच मिनिट वेळ द्या. त्यांचा रिसेंट मेसेज मी तुम्हाला देते. 3 मार्चचा आहे. हाँ, 3 मार्चचा मेसेज आहे तो कि ब्रह्मांड आपको चुनता है ज्ञान देने के लिए और ज्ञान लेने के लिए भी. म्हणजे आता ज्या कार्यक्रमामध्ये जे लोक असणार आहेत ते सिलेक्ट केले गेलेले आहेत, ते निवडले गेलेले आहेत, असं त्यांचं म्हणणं होतं की ठराविक लोकांपर्यंत हे पोहोचायचं आहे, असा त्यांचा तो मुद्दा आहे. आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचावा हा पण एक म्हणजे सांगितला होता कि ब्रह्मांड आपको चुनता है ज्ञान देने के लिए और ज्ञान लेने के लिए भी. असं त्यांचं सगळं अक्षर असं आहे. तुम्हाला दिसत असेल तर. हो, ताई, दिसला. तुम्हाला शक्य असेल तर मे बी आपण मेसेज पाठवूया ह्याच्यावर, ग्रुपवर, चालेल ना? तर त्यांचं अक्षर असं आहे. तर त्यांचं ऑटो रायटिंग माझं जे 3 वर्ष जी मी घरामध्ये होते त्याचा मी उल्लेख केला, ज्याच्यात बाबाजींनी मला मधुबनी शिकवण्यास सुरुवात केली होती. आणि त्याच्यात त्यांनी ऑटो रायटिंगनी पण बऱ्याच ज्ञान दिलं, सांगितलं. तर बाबाजी, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दोन्हीकडे येस असंच आहे. फक्त प्रचंड तीव्रता, म्हणजे जसं ते कोणीतरी आर्किमिडीज काय कोणतरी सांगितलं ना की पाण्यात डोकं घातल्यानंतर सुद्धा जगावंसं वाटणं जे तीव्र वाटतं, तसं हं. तीव्र वाटतंय का बाबाजींना भेटायचंय? तेवढी हो, तीव्रता जर असेल तर बाबाजी भेटतील. स्वामी विवेकानंदजींनीच सांगितलेलं आहे ना ते. हा, हा. राईट. हो हो, तर राईट. ती तीव्रता किती आहे आपल्या गुरुला भेटायची, बाबाजींना भेटायची,
तर आपले गुरु खूप सोपे आहेत हो. म्हणजे त्यांना फक्त प्रेमच हवं असतं, दुसरं काहीच नको असतं. त्यांना कुठली येस वस्तू नको असते. तुम्ही फक्त तुमच्यासाठी साधना करा. त्यांना स्वतःला पण काही नको असतं. तुमच्यासाठीच तुम्ही पटपट पटपट साधना करून वर 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 या, एवढीच त्यांची इच्छा असते. आणि जगाला मदत करा. यासाठी फक्त ते शिकवतात आपल्याला, जे जगासाठी मदत करायला आलेले आहेत. जे असं नाही की संसार सोडा, बाबाजी असं कधीच म्हणत नाही की संसार सोडा, जबाबदाऱ्या सोडा, मुलांना सोडा, हिमालयात या, अजिबात नाही. हे सगळं सांभाळून सुद्धा तुम्ही मदत दुसऱ्यांना करू शकता आणि साधना करायची. इतकं सोपं आहे. तर बाबाजी येस, बाबाजी भेटतात आणि शेवटच्या दिवशी बाबाजींची खूप सुंदर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. सो स्टे ओके ट्यून्ड. येस येस थँक्यू व्हेरी मच. थँक्यू आणि थँक्यू. खूप खूप भाग्य आहे की आम्हाला तुम्ही भेटला, तुमचं आम्ही दर्शन घेऊ शकतो आणि तुमचे दर्शन वगैरे नका विचार म्हणू, मी ऐकू. खूप सामान्य व्यक्ती आहे. मला असं चढवू नका आणि अहंकाराला अजिबात चान्स देऊ नका. मला अहंकारी व्हायला तर मला मदत करू नका. ओके ओके सॉरी व्हेरी सॉरी. नाही, सॉरी थँक्यू. नाही, सॉरी नाही. मी तुमच्यातलीच एक आहे, फक्त सांगू शकते की येस, मी या रस्त्यावरून गेले, तुम्ही पण जाऊ शकता. हे सगळ्यांसाठी आहे. इट्स नॉट फॉर चालेल पर्टिक्युलर पीपल, इट इज फॉर एव्हरीबडी. बरोबर. इथे काही ठराविक लोकांसाठी, चोजन वन साठी काही नाहीये. हा मार्ग सगळ्यांना जसा मला आहे तसंच तुम्हाला पण आहे. त्यामुळे त्याचं काही समजू नका. थँक्यू धन्यवाद. थँक्यू. माधुरी अनम्यूट कर. राजेश आय थिंक माधुरीला सांगितलं. माधुरीने आधी हात वरती हा. केला होता रे, आधी तिला चान्स द्या. बर, माधुरी, रिक्वेस्ट आली आहे तुला? जस्ट चेक. त्यांचं हे बंद आहे, म्यूट आहेत त्या. हा, अनम्यूट. हॅलो. हा. हा नमस्कार, मी स्वरांगी बोलतेय. थँक्यू सो मच. मला ऍक्च्युली एक डाऊट होता. जे तुम्ही जनक बाबांबद्दल म्हणालात की त्यांनी डेमोक्रेसी बद्दल म्हणजे एक हे केलं, पायंडा रचला. तर मला त्याच्याबद्दल एक विचारायचं होतं की आता जशी सिच्युएशन आहे जिथे डेमोक्रेसी आपण राजा किंवा आपलं जे कोणी आहेत ते निवडतो. सो नॉर्मली आता असं चाललंय. पण त्यावेळेला राजे लोक ऑलरेडी होते, म्हणजे ते लोक करत होते. सो एक्झॅक्टली, आणि तुम्ही म्हणालात की ऋषींकडे ऑलरेडी पॉवर होती, आणि जर न्याय काय करायचा आहे, तुम्ही म्हणालात की म्हणजे आपल्या नॉर्मल पीपलकडे ते एक जाणार होतं, राईट. सो मग पण त्यांच्याकडे तेवढी बुद्धी नव्हती ना की राईट रॉंग काय आहे, किंवा आता कसं आपल्याकडे एक कॉन्स्टिट्यूशन आहे ज्या बेसिसवरती आपण ठरवतो की काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. सो हे एक्झॅक्टली प्रोसिजर कशी असणार, किंवा काय त्यांच्या थॉट्स मध्ये होतं असं. राईट. त्यांचं असं म्हणणं होतं की जे राजे आहेत ते सुद्धा स्वतःच्या, मॅक्झिमम राजे जे आहेत जास्तीत जास्त, ते स्वतःच्या स्वार्थासाठी राज्य चालवत आहेत. ह्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाला महत्व नाहीये. सर्वसामान्य माणसाला वर्षानुवर्ष, पिढ्यानपिढ्या असे संस्कार झालेत की जो राजा म्हणेल त्याला फॉलो करायचं. वी आर द फॉलोअर्स. दे डोंट वॉन्ट टू बिकम लीडर्स. त्यांना स्वतंत्र निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नव्हती. पण ह्याचा गैरफायदा काय होत होता की राजे त्यांचा ऍडव्हान्टेज घेत होते, आणि समाजामध्ये इतर गोष्टी काय होत्या तर न्यायाच्या वेळेला, म्हणजे एखादी गोष्ट एखाद्याने वाईट केली किंवा काय किंवा चुकलं, जसं मीनाक्षीच्या घरात झालं की 5 पिढ्यांपूर्वी तिच्या घरातल्या एका माणसाने त्या ऋषीच्या छत्रछायेखाली असलेल्या स्त्रीचं अब्रूज काय तिने केलं असेल, पण त्याचा परिणाम काय झाला, पुढच्या 5 पिढ्यांना त्यांनी तो शाप दिलेला आहे. मग ज्यांची चूकच नाहीये त्यांनी का तो शाप भोगायचा? ठीक आहे, ज्यांनी चूक केली त्यांनी शिक्षा भोगणं बरोबर आहे, पण पुढच्या 4 पिढ्यांनी ते शिकणं बरोबर आहे का? तर अशा अनेक घटना आहेत. जसं आपण पुराण काळामधल्या अशा बऱ्याच गोष्टी वाचतो की ह्यांनी शाप दिला, त्यांनी शाप दिला, त्यांनी शाप दिला. म्हणजे ऋषी काय करायचे की ते त्यांची तपश्चर्या करत बसायचे. त्यांची साधनांनी त्यांचं तप खूप वाढलेलं होतं, त्याच्यामुळे त्यांची शक्ती वाढली होती. पण ती शक्ती कशी हाताळायची ह्याचा अंडू ऍडव्हान्टेज पण ते घेत होते. म्हणजे सर्वसामान्य माणूस 2 लोकांच्या हातात होती त्यांचं भविष्य, एक राजा आणि एक ऋषी. आणि तेव्हा मग जनक राजाला असं वाटलं की पुढचा काळ, म्हणजे तो दूरदृष्टीचा होता, विजनरी ज्याला म्हणतो आपण, तो विजनरी होता की असं लोकांची फरफट नाही व्हायला पाहिजे. मान्य आहे, जन्मानुजन्म, पिढ्यानपिढ्या त्यांच्यामध्ये संस्कार असेच आहेत की राजा आणि प्रजा, पण हे कुठतरी ब्रेक करायला पाहिजे. म्हणून आपण एक सीड तरी टाकलं पाहिजे इथे. भले ते केव्हा येईल, किती काळानंतर येईल माहित नाहीये, पण मी आता ही संकल्पना तर मांडतो, लोकांना हळूहळू सांगायला तर सुरुवात करतो. छोट्या छोट्या सभा आपण तयार करू शकतो की जिथे एखादा वाद निर्माण झाला, कुणी काही चूक केली
तर सगळ्यांनी मिळून म्हणजे राजाकडे जाऊन त्याचं सगळं उत्तर शोधण्यापेक्षा तुम्ही गावामध्ये 100 लोक आहात, तुमच्यातले 50 लोक जर सिनियर लोक आहेत तर त्यांना विचारा, त्यांनी विचार करावा, त्यांनी चर्चा करावी आणि एकत्र येऊन तो निर्णय घ्यावा अशी संकल्पना त्यावेळेला या जनक राजांनी मांडली. तर आता ती आपल्याला खूप सोपी वाटतेय, पण त्यावेळेला त्या लोकांना मेंटली दे वर नॉट प्रिपेअर्ड फॉर दिस, की असं कसं शक्य आहे, काय झालं की लगेच राजाकडे जायचं, काय झालं की राजाकडे जायचं किंवा ऋषी मुनींकडे जायचं. आजही आपल्याकडे आहेत ना असे सुशिक्षित लोक सुद्धा जातात ना असे कुणाकुणातरी, मग ते अंगारा देतील, दुपारा देतील, काहीतरी करतील, असं अजूनही ती वृत्ती आहेच ना. तर हा किती मोठा विजनरी होता की जो 7-8 हजार वर्षापूर्वी हा विचार करत होता. तर त्याचं म्हणणं की हा विचार आहे, पण हा पुढे नेणार श्रीराम आणि सीताच फक्त हा विचार पुढे नेणार. म्हणून सीता आणि रामाविषयी रामायण आपल्याला फक्त सीता परत आली किंवा लवकुश झाले इथपर्यंतच माहिती आहे, पण त्यानंतर रामाने राज्य कसं चालवलं हे आपल्याला माहिती नाहीये. तर रामाने तीच प्रिन्सिपल्स वापरून पुढे सगळ्या गोष्टी डेव्हलप केलेल्या होत्या. म्हणून तो म्हणून तो आदर्श राजा म्हणून सर्वमान्य 8,000 वर्षानंतरही आहे. म्हणजे त्यांनी काय काम केलं असेल. थँक्यू. आय होप तुला पटलंय हे गोष्ट. आय थिंक आय गेव द आन्सर. स्वरांगी. स्वरांगी 2 मिनिटं हॅलो, म्यूट. आवाज हा. येतो हो हा. हो येस येस ऍब्सोल्युटली. मला जो क्वेश्चन होता त्याचा आन्सर मिळालं आणि मेन तेच आहे म्हणजे की आपल्याला नॉर्मल लोकांकडे तो से आता मिळाला की काय हे बरोबर आहे किंवा चुकीचं आहे हे बोलायचा. आणि मेन जसं आपण बोलतो की एक राजा तर आहे, इन केस ऑफ लाईक जर काही एक्सकलेशन झालं तर ते तिथपर्यंत जाईलच, पण सगळ्या गोष्टींपर्यंत तिथे नाही जाण्यासाठी नॉर्मल लोकांकडे पण तो से असावा, म्हणून एक्झॅक्टली ते झालं. राईट. करेक्ट. ओके, करेक्ट. गॉट. हा, ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप छान प्रश्न विचारलास. थँक्यू. आणि तुझ्यासारख्या छोट्या लहान मुलांनी हे सगळं इंटरेस्टली घ्यायला पाहिजे. पुढचे असे अनेक काही गोष्टी येतील. विशेषतः तुमच्या घरातल्या मुलींनी जेव्हा मंदोदरी आणि सीतेचा जेव्हा संवाद आहे तो अतिशय अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक स्त्रीनी आणि विशेषतः ज्यांचं लग्न अजून झालं नाहीये अशा मुलींनी तर नक्की ऐकावं तो मुद्दा. तर ते तुम्ही सगळ्यांनी ऐका जेव्हा केव्हा येईल तेव्हा. येस, थँक्यू. Yes. शुभांगी ताई, मी राजेश बोलतोय. मी हे हा. पुस्तक तर आधी वाचलंच आहे, पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय परत सगळं चित्र डोळ्यासमोर येत आहे. माझा प्रश्न खूप सिंपल आहे. आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की सरेंडर व्हा, सरेंडर व्हा. व्हायचं कसं पण? मन तर सांगतं की यार तू झालोय, पण ते आपल्याला परत जाणवतं की आपण सरेंडरच झालेलं नाही आहेत. तर सरेंडर व्हायचं म्हणजे एक्झॅक्टली व्हायचं काय? म्यूट झालाय ताई. म्यूट आहात तुम्ही ताई. हा. हा. मी अनम्यूट झाले चुकून, माहित नाही कशी, पण आता अनम्यूट झाले. हा. सरेंडर कसं व्हायचं? सरेंडर हा खूप मोठा विषय आहे. बाबाजींनी मला एक चॅप्टर लिहून दिलाय त्याच्याबद्दल, सरेंडर, पण तो खूप वेगळा त्याचा अर्थ आहे. सरेंडर जो मला समजलेला भाग आहे, कुठे आहेत का? मला त्यांचा चेहरा नाही दिसत आहे. हा. मी आहे. राईट. सरेंडर म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे? सरेंडर तुमची व्याख्या काय? नाही, आपण ज्या वेळेस आपण स्पिरिच्युअल गोष्टींकडे जातो किंवा आपण हे बोलतो त्यावेळेस प्रत्येक गुरु हेच सांगतो की अरे तुम्ही सरेंडर व्हा मनापासून. एकदा तुम्ही सरेंडर झाला की तुम्हाला जे तुम्ही अपेक्षित करताय ते तुम्हाला मिळून जाईल. पण सरेंडर व्हायचं म्हणजे एक्झॅक्टली व्हायचं काय? माझ्या दृष्टीने सरेंडर व्हायचं म्हणजे मी 100% जेवढं करायचं तेवढं काम करणार, प्रयत्न 100% करणार आणि त्याच्यानंतर पण त्याचं मला सगळ्यात यश मिळालं नाही तर ते माझ्यासाठी चांगलं आहे हे मी समजून घेणार. ह्याला मी सरेंडर म्हणते. कारण सरेंडर म्हणजे मग काही लोक बरेचसे म्हणजे मी बरेच आध्यात्मिक स्वतःला म्हणणारे लोकांना मी पाहिलंय की ते असं म्हणतात सरेंडर म्हणजे मग मी काहीच करणार नाही, बाबाजी बघून घेतील, स्वामी बघून घेतील, बाबा बघून घेतील, म्हणजे मी गाडीत पेट्रोल भरणार नाही, बाबा बघतील, माझी गाडी बरोबर जाते तिकडे. हे सरेंडर नाही होत. सो माझं ऍज अ ह्युमन बिईंग मला जेवढं शक्य आहे तेवढं मी 100% प्रयत्न करीन. पण सरेंडर म्हणजे हेच की जिथे मानवी प्रयत्न संपतात
आणि त्याच्यानंतर आपल्या हातात काहीच राहत नाही. त्याच्यानंतर जे घडतं ते त्यांच्यामुळे घडतं, हे सरेंडर मी समजते. आणि सरेंडर बाबाजींनी जर मला व्याख्या दिली, ती सरेंडरची व्याख्या खूप वेगळी आहे. त्याला मला ही वेळ मिळाला तेव्हा मी ती वाचून दाखवेन थोडीशी. जरूर त्या सरेंडरचा अर्थ मी सांगेन. चालेल. त्यांचा सरेंडर खूप वेगळा आहे. सरेंडर म्हणजे स्वतःमध्ये जाणं, दुसऱ्यांवर अवलंबून न राहणं, दुसऱ्या कुणालाही तुम्ही आजकाल आपण बरेचसे लोक, आजकाल नाही नेहमीच आपण एखाद्या ठराविक व्यक्तीला गुरु म्हणून समजतो. ती गुरु लेवलची पण असते, नो डाऊट. म्हणजे त्याच्यात कुणालाही अनादर करायचा नाहीये. पण काय होतं, आपण असं करत असताना आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहायला लागतो, की आपण स्वतःमधली क्षमता सोडून देतो. हो आपला मनुष्य जन्म, जसं पत्री सर म्हणतात, यू आर गॉड, यू आर मास्टर. म्हणजे काय? म्हणजे काय, आपण लगेच गॉड झालेलो नाही आहोत, आपण डायरेक्टली देव नाही बनलेलो. त्यांचं म्हणणं असं आहे की आपल्यामध्ये ते सीड आहे, ते पोटेन्शियल आहे, तुम्ही तिथे पोचणार आहात. पण आपण काय करतो, मग हे असं करतात, मग आपण तसंच करायचं, आपण त्याच रोडने जायचं. मग त्यांच्यासाठी तो रोड आहे, माझ्यासाठी तो रोड नाहीये. माझ्यासाठी माझा रोड इंडिपेंडंट आहे, माझ्यासाठी माझे संस्कार इंडिपेंडंट आहेत. कारण माझे अनेक जन्मांमध्ये जे काही गोष्टी घडल्या त्या माझ्या आहेत. तुमच्या वेगळ्या आहेत, माझ्या नवऱ्याच्या वेगळ्या आहेत, माझ्या मुलाचा वेगळा आहे. सुदैवाने किंवा कशा कर्मधर्म संयोगाने आम्ही या जन्मात एकत्र आलोय. म्हणून मग आम्ही त्यांनी माझ्याप्रमाणेच वागलं पाहिजे असं काही नाहीये. पुढच्या जन्मी आम्ही वेगवेगळे होणार आहोत कदाचित, माहित नाहीये. सो आपण काय करतो, अंधपणाने खूप ठिकाणी विश्वास ठेवून ते फॉलो करायला लागतो. ते फॉलो न करता स्वतःवरती विश्वास ठेवणं, स्वतःच्या साधनेवरती विश्वास ठेवणं आणि स्वतःच्या अनुभवांवरती जास्त विश्वास ठेवणं. मग तिला ते दिसलं, मला दिसत नाहीये. तिला जन्म दिसले, मला दिसत नाहीये. तिला बाबाजी बोलतात, माझ्याशी नाही बोलत आहे. हे सगळं कंपॅरिझन सुरू होतं. एक्झॅक्टली हे सरेंडर आहे. आपण त्यांना सरेंडर करतो, त्यांना नाही सरेंडर करायचं. मला पण त्याच परमेश्वराने, त्याच ब्रह्मांडाने, त्याच शक्तीने तीच ताकद दिली आहे जी त्याला दिलेली आहे. ती पण साधना करते, मी पण साधना करते. आमचे गुरु ना, म्हणजे पहिले जे गुरु होते त्यांनी आम्हाला एकदा असा अनुभव सांगितला होता. तेव्हा ना मला जेव्हा दीक्षा झाली, मला इतकं धडाधड सगळ्या गोष्टी दिसायच्या ना, खूप दिसायच्या. आणि माझ्याबरोबर माझी एक मैत्रीण होती, ती पण इनिशिएट झालं होतं. ती म्हणली, मला कसं काय दिसत नाहीये, तिलाच कसं दिसतं. तेव्हा त्यांनी छान सांगितलं. त्या म्हटलं की कधी कधी असं असतं की आपण गाडीतून चाललेलो असतो, हिची खिडकी उघडी आहे, तुझी खिडकी बंद आहे, म्हणजे गाडी चाललेली नाही का? गाडी चाललेली आहे, एक्झॅक्टली हिने खिडकी इथे उघडली गेली आहे म्हणून ती सगळं बाहेरचं पाहतीये. तुझी खरंय खिडकीचा दरवाजा बंद आहे म्हणून तुला काही दिसत नाही. पण तू चालूच आहे, तुझं साधना चालू आहे. जोपर्यंत तुझी साधना चालू आहे तोपर्यंत तू प्रवासामध्ये आहे, तुझी जर्नी चालू आहे. तेव्हा जर्नी सरेंडर हे स्वतःसाठी पाहिजे, ना की दुसऱ्यांना सरेंडर करायचं. आणि प्रत्येक वेळा मग त्याच्यासाठी काय की पॉइंट आहे की अवेअरनेस. अवेअरनेस हा की माझ्या समोर आज जो कोणी व्यक्ती बोलतोय, वागतोय, त्याला मी काही रिॲक्शन देतेय, ती रिॲक्शन कुठून येतेय. समजा एखादी व्यक्ती मला काहीतरी बोलली आणि मी एकदम चिडले, किंवा मला वाईट वाटलं, किंवा मला आनंद झाला, किंवा माझा अहंकार सुखावला, मला छान वाटलं. या प्रत्येक घटना जी माझ्या बाबतीत घडती, जी फक्त मला माहितीये, ह्याच्या मागचं कारण काय होतंय. मला माझी मैत्रीण मला अशी म्हणाली की तू मूर्ख आहेस, तू बावळट आहेस. मी हर्ट झाले. मी हर्ट का झाले ह्याचा विचार मला करायला पाहिजे. त्याच्या मागचा खोल विचार व्हायला पाहिजे. पण मला जर अनघताई म्हणल्या की तू मूर्ख आहेस, तर मला वाईट वाटेल का? मग मला तीच मैत्रीण म्हणते तर वाईट का वाटतंय? मला कोणतरी खूप चांगलं म्हणते, मला खूप आनंद का होतोय? मग मला खूप दिवस कोणी चांगलंच म्हणत नाही, मग मला दुःख का होतंय? स्वतःबद्दलचा अवेअरनेस जितका वाढवू ना, तो सरेंडर म्हणजे स्वतःसाठी सरेंडर. आणि स्वतःमध्ये जेवढं आपण ह्या अवेअरनेसनी सटल वेनी बघू, तितकी तुमची ग्रोथ जास्त फास्ट होणार आहे. स्पिरिच्युअल ग्रोथ असं मी म्हणेन. आणि स्पिरिच्युअल ग्रोथ म्हणजे फक्त साधना अर्धा तास, 1 तास, 15 मिनिटं आपण जेवढं ध्यान करतो तेवढी साधना नव्हे. साधना 24/7 असते. सातत्याने जाणीव ही राहणं, हे होणं अवघड आहे खूप. आपण संसारातले लोक आहोत, पण हे सगळ्यात जास्त अवघड आहे. मला जेव्हा संन्यास घ्यायची इच्छा होती, मला लग्न करायचं नव्हतं, तेव्हा स्वामींनी मला सांगितलं की तुला लग्न करायला पाहिजे. तेव्हा कळलं की संन्यासापेक्षा लग्न हे खूप अवघड आहे. म्हणजे लग्न म्हणण्यापेक्षा संसार करणं हे खूप संसार अवघड आहे. संन्यास खूप सोपा आहे.
एका गुहेत जाऊन बसले, 4 लोकांना बंद करून टाकलं, आपण आपलं 4 घरी भिक्षा मागितली. सोपं आहे, खरंय. पेपरच नाहीये. इथे पेपर जास्त आहेत आपल्याला आणि ह्या पेपरमध्ये आपण That's true. क्षणाक्षणाला परीक्षा आहेत आणि त्या अवेअरनेसची जेव्हा ते छान त्या परीक्षा आपण देऊ, तेव्हा असं म्हणतात की, असं मी कुठे ऐकलं की 100 संन्यासाच्या जन्मापेक्षा एक संसाराचा जन्म हा इक्वल आहे. Oh. म्हणजे आपण किती मोठे साधक आहोत विचार करा, जे आपण जे काय संसारात आहोत ते. सो खरंय. आपलं चालूच आहे, सरेंडरच चालू आहे. आपला नवरा आणि आपली बायको आपण एकमेकांना बरोबर पूरक आहोत का विरोध आहे आपल्याला माहितीये ते. त्यामुळे आपण सतत सरेंडरच करत असतो त्या गोष्टीला. आणि आपण एकमेकांना शिकवायला आलेलो असतो. ते पुरलं नाही खरंय. की आपली मुलं पण आपल्याला शिकवत असतात. सो हे सरेंडर करण्यासाठीच हे सगळं शिक्षण चालू आहे. आय होप मी तुमच्या प्रश्नांना उत्तर या म्हणजे या खूप नाही नाही वरवरचं पूर्णपणे उत्तर आहे. परफेक्ट त्याच्यात आहे. अजून खूप खोल आहे. पण अवेअरनेस हेच उत्तर आहे त्याच्यामध्ये, अजून काही नाही. Yeah. म्हणजे आपण Thank you. प्रत्येक वेळेला म्हणतो ना की बघा हम्म. हा एक विचार बघा, फक्त मी सांगते की माझ्या आयुष्यात हे दुःख आलंय, का माझ्याच आयुष्यात हे दुःख आलं, हा रिस्पॉन्स आहे आपला, बरोबर आहे. पण मी मी हे आता नवीन शिकले की ह्याच्यातून मला काय शिकायचंय, शिकता आलं. मला हे का समोर आणलंय, ही घटना माझ्या समोर का आली आहे, माझा नवरा माझ्याशी असं का वागतोय, माझी मैत्रीण माझ्याशी का वागते, माझा मुलगा माझ्याशी असं का वागतो, ही घटना जी माझ्या समोर घडती आहे ही मला काय शिकवण्याचा प्रयत्न करतेय. ह्या दृष्टिकोनातून जर बघितलं ना तर खूप सोपं होऊन आपण ते शिकलो तर आपण तशा टाईपच्या घटना परत येत नाहीत. ह्याला सरेंडर म्हणायचं. आपण Perfect. आनंदात असतो तेव्हा नाही म्हणत कधी, मला Yes. बाबाजीने इतकं सुंदर काम दिलंय, का बरं दिलं असेल, मीच का, रागा करून कसं म्हणतो, मीच का, माझ्याच नशिबात हे का, असं जेव्हा म्हणतो Exactly. तेव्हा असं का, मला इतकं सुंदर घर दिलंय, मला इतकं चांगलं कुटुंब दिलंय, माझा मुलगा इतका चांगला आहे, मला गाडी दिलीये, बाबाजीने एवढं प्रेम दिलं, मीच का बाबाजी, मलाच का चूज केलं तुम्ही, असं का नाही म्हणत आपण. हा अप्रोच खरंय. चेंज केला ना तर आयुष्य खूप सुंदर आहे. ह्याला खरंय. सरेंडर म्हणायचं. Yep. Thank you. थँक्यू. अनघा, हा अनघाताई तुमचा हा. म्हणजे आवाज दोघांचे मोबाईल वगैरे चालू आहेत, एक काहीतरी म्हणून तो घुमतोय आवाज. एकदम अप्रोप्रिएट आन्सर्स मिळाले आहेत सगळ्यांना आणि थँक्यू. आजची पण एनर्जी खूप छान हाय एनर्जी होती. असं म्हणजे एवढा वेळ गेला हे कळलंच नाही, म्हणजे लिटरली डिस्टॉर्शन होतं, टाइम डिस्टॉर्शन सारखं. खूप छान आनंदाची निर्मिती झाली. सो सीता माता हजर होती या प्रसंगी, अशीच जाणीव झाली, त्याबद्दल धन्यवाद. येस, म्हणजे सीतेचा जो प्रसंग आहे तो मला खूप वन ऑफ द मेन आवडणाऱ्या प्रसंगामधला, की जेव्हा सीता म्हणते की म्हणजे ती सोडून जाणार होती, ताई सगळं अनम्यूट सोडून जाणार होती. म्यूट आहात म्यूट. नाही नाही, नाही मी ऐकू येते. नाही. हो नाही ऐकू येते त्यांचं छान. हो हो, ऐकू येते. सीता हो. जेव्हा पूर्ण ध्यानात जाते आणि ती म्हणते की मग मी सोडून जाणार होते सगळ्याला, आणि मग तेव्हा तो आला आणि म्हटला की काही ऐकू तुला येत परत नाहीये. यायचं. अरे ऐकू बाकीच्यांना ऐकू येत आहे. येतंय नाही येतंय. येतंय ऐकू येतंय. येतं ऐकू. मी म्यूट नाहीये, तुम्हाला स्पेशल वेगळं सांगेन मग. तर हा व्हॉल्यूम जो कमी आहे प्रसंग का? आहे की त्यांना अनम्यूट करा, त्या म्यूट झालेले आहेत. नाही नाही ऐकू ताई, येत तुम्ही आहे. unmute त्यांचं करा. ऐकू येतंय. विद्येश भाऊजी त्यांचं ऐकू येतंय. तुझा आवाज वाढव. इथला तुझा आवाज बंद आहे. थांब 1 मिनिट थांब. फुल कर तुझा आवाज. मी काय बोलायचं? त्यांना बोलू दे. आता ऐकू येते का? हा आता येत आहे. हा. तर सीतेला जेव्हा असं वाटलं की जेव्हा तिला परत यावंसं नाही वाटलं, तो जो प्रसंग आहे तो फार सुंदर प्रसंग मला वाटतो, की जेव्हा आपण आत्मारूपाने जेव्हा त्या खोल जातो ध्यानामध्ये, किंवा आपले सद्गुरू आपल्याला दर्शन देतात त्यावेळेला खऱ्या अर्थाने आत्मा असं म्हणतो की मला परत घेऊन जा, मला इथं नाही राहायचंय. हा अनुभव मी तुमच्यावर नक्की शेअर करू का?
मला बाबाजींनी 2008 मध्ये बनारसला पाठवलं होतं. काही कामासाठी. ते काम मला नव्हतं तेव्हा कळलं, नंतर कळलं ते कशाला पाठवलं होतं. पण त्यावेळेला मी एका ठिकाणी गेले होते जिथे रामकृष्ण परमहंस 4 महिने राहिले होते. आणि तिथे त्यांचं पूजाघर होतं. आणि तिथे जेव्हा मी गेले, तेव्हा मला 2 मिनिटात ध्यान लागलं. आणि ध्यान लागल्यानंतर मला समोर रामकृष्ण परमहंस दिसले. आणि ते माझ्याशी बंगालीमध्ये बोलले. आणि जेव्हा ते बोलले, तेव्हा मी प्रचंड रडले. आणि मी त्यांना म्हणाले, की "मला आत्ताच्या आत्ता इथून घेऊन जा. मला इथं नाही राहायचंय." म्हणजे आजही ते सीतेचा जेव्हा प्रसंग वाचते तेव्हा मला खूप रडायला येतं. कारण मी रिलेट करू शकते. आणि मी त्याच वेळेस स्वतःला बघत पण होते, की मी तर काही दुःखात नाहीये, संकटात नाही. जेव्हा म्हणतो ना, "देवा आता उचल, बास झालं, आता सहन होत नाहीये." अशी कुठलीही स्थिती माझ्या आयुष्यात नव्हती. आणि तरीसुद्धा मी म्हणत होते, की "मला मला घेऊन जा. मला नाही राहायचं इथे." म्हणजे जेव्हा तुम्ही आत्मिक पातळीवर जाता त्या लेव्हलला आणि जेव्हा तुमचा गुरु तुमच्या समोर उभा राहतो आणि ते त्यांचं जे प्रेम आहे, त्यांची करुणामय जी नजर आहे, ती जेव्हा तुमच्यापर्यंत पोहोचते, ते भाव आपल्यापर्यंत पोहोचतात, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होते, खऱ्या अस्तित्वाची जाणीव होते. आणि जेव्हा खरं अस्तित्व कळतं, तेव्हा असं वाटतं, की नाही या शरीरात राहायला नकोय. आणि तेव्हा मला हा एक अनुभव आला. आणि दुसरा अनुभव बाबाजींच्या बरोबर पण आला, की बाबाजी नाही राहायचं आता, बस मला बोलावून घ्या. आणि ते पण एक असाच अनुभव. म्हणजे हे तेव्हा कळतं, की नाही तुला अजून काही काम करायचंय, तू अजून थांब. आणि मग पुन्हा तो आत्मा परत तुम्हाला परत खाली पाठवलं जातं तुमची. तर हे फिलिंग फार सुंदर आहे. ते आपल्या आपल्या गुरुच्या बरोबरचा जो काय म्हणूयात त्याला वियोग वियोग पण सहन होत नाही आपल्याला, की मला नाही राहायचं तुमच्याशिवाय, मला तुमच्या जसं लहान बाळ म्हणतं ना, "मला तुझ्याबरोबर यायचंय, मला तू हवी आहे आत्ता, मला तू हवी आहे." ते जे फिलिंग आहे ना, तसं मला ते त्यावेळेला झालेलं होतं. पण तरीसुद्धा आपलं आपलं बाळ आपलं काम करतंय आणि त्याला काम करायला लागतंय, समजू शकतो मी. आणि तरीसुद्धा त्याच्याबरोबर करुणा म्हणजे शरीरात तर ते दिसत नाहीत आपल्याला, पण त्यांचं फक्त अस्तित्व जाणवतं. आणि त्यांना त्याचं लिमिटेशन पण माहिती असतं, की ह्या बाळाला आपण काही दाखवू शकत नाहीये. आपण त्याला दर्शन देऊ शकत नाहीये किंवा आता काय जी काही स्थिती असेल त्याप्रमाणे लिमिटेशन आहे. आणि तरीसुद्धा या बाळाला राहायचंय इथे आणि ते काम करतंय. हे एका आईला कसं वाटेल? तर आईपेक्षा सुद्धा गुरुची भाव खूप मोठा असतो. आणि ते भाव मी अनुभवलेत सगळे. आणि म्हणून मला ते सीतेचं ते ऐकून वाचून मला प्रत्येक वेळेस रडायला येतं. पण फार सुंदर आहे ते. तर तुम्हा सगळ्यांना तो अनुभव यावा, असं मी बाबांजींच्याकडे प्रार्थना करते. खूप खूप धन्यवाद ताई एकदम. सर्वांचीच हं. उन्नती व्हावी या हो. म्हणजे कल्याण व्हावं सगळ्यांचं खरंच. येस, धन्यवाद येस, ताई. येस, खूप खूप धन्यवाद. येस. थँक्यू. आय थिंक सगळे प्रश्न संपलेले आहेत. हँड रेज नाहीये कोणाचा आणि आपण वेळेत हो, पण आहोत. अं, हो. तर आपण आजचं सेशन संपवू शकतो इथे असं मला वाटतंय. हो, हो. थँक्यू सो आता मच ताई. उद्या 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 आपण आता आपण हळू-हळू सीतेचं परत अयोध्येतून परत गमन इथेपर्यंत जाणार आहोत, की सीतेने अयोध्या सोडली आहे. आणि आता आता खऱ्या अर्थाने सीतायनची मिथिला सुरुवात आहे मिथिला असं सोडली. म्हणूया. अयोध्येला चालली सीता असं. नाही, अयोध्येहून आता परत चालली आहे, वनवासाला अच्छा चालली आहे. वनवासाला अच्छा ना. वनवासाचं. ओके ओके. बरं. ओके. बरं. चालेल. चालेल. थँक यू सो मच. खूप थँक्यू. छान तुम्ही धन्यवाद. आनंद देताय मला माझ्याबरोबर राहून. खूप खूप धन्यवाद. आनंदाचे डोही आनंद तरंग अशी अवस्था आहे सध्या सगळ्यांची. येस. उद्या थँक्यू. आपण नक्की भेटूयात आणि मला अजून उत्साह येईल धन्यवाद. अजून छान काहीतरी सांगायला. हो. थँक्यू. थँक यू. थँक यू. शुभरात्री सगळ्यांना. थँक यू. धन्यवाद. शुभरात्री. थँक यू.